ऐकायला येतंय? आपण ह्या 10व्या अध्यायातल्या 3ऱ्या श्लोकानंतरच्या ओव्या आपण पाहिल्या होत्या, पण त्याच्यामध्ये सगळ्या ज्या काही मला घ्यायच्या आहेत त्या सगळ्या झाल्या नव्हत्या. मी 76पर्यंत घेतल्या. त्याच्या पुढच्या काही ओव्या आता आपण घेऊया आणि मग पुढच्या श्लोकांकडे आपण वळू. आता मधल्या 1-2 ओव्या सोडून 79 ओवी जी आहे ती पहा. त्याच्या आधी सांग, म्हणजे कदाचित हे विचारातून गेलं असेल म्हणून आठवण करून देते की आपण जो भाग पाहत होतो तो अशा प्रकारचा होता की जे कोणी ईश्वराला योग्य प्रकारे जाणतात त्याचं खरं स्वरूप काय आहे हे ज्यांना पूर्णतः कळलेलं आहे की तो आदी आहे, तो सर्वांचा महेश्वर आहे, सर्व लोकांचा त्रिभुवनाचा महेश्वर आहे, तो अज आहे, अशा प्रकारे ऐसिया माते जो नरू या परी जाणे असं जे म्हटलेलं आहे त्याच्याबद्दलचा हा सगळा विचार आहे या ओव्यांमध्ये. आणि त्याच्याबद्दल जे गेल्या वेळेला पाहिलं ते आपण असं पाहिलं होतं की तो कसा असतो की तो भगवंत म्हणतात, तो पाषाणा माझी परिसू रसा माझी सिद्ध रसू तैसा मनुष्याकृती अंशू तो माझाची जाणं, हे आपण पाहिलं होतं की आणि त्याचं सगळ्याचं सिद्ध रस म्हणजे अमृत वगैरे हे मी सांगितलं होतं. अमृत याचा अर्थही कसा घ्यावा अशा प्रकारे मी सांगितलं होतं. तर ते आपण तो भाग पाहिलेला आहे. आणि अमृत ह्याचा अर्थ पुन्हा अशा प्रकारे, जसं मी परिसाचा अर्थ सांगितला की परिस हा लोखंडाला सोनं बनवतो, तसं अमृतसुद्धा असंच असतं की म्हणजे जे अमरत्व, ज्या अमरत्वापर्यंत पोचणं असं जे मी म्हटलेलं आहे गेल्या वेळेला, तर ते अमरत्वापर्यंत असा जो तो पोचलेला असतो तो कसा असतो तर तो इतरांनाही त्या मार्गाला नेतो, म्हणून तो रसा माझी सिद्ध रसू असं म्हटलेलं आहे. आता तो मनुष्याकृती, मनुष्याच्या शरीरामध्ये आहे, पण तो कसा आहे अंशू तो माझाची जाणं, माझा तो अंश आहे हे अर्जुना तू जाण. इथपर्यंत आपण आलो. आता त्यानंतर 79 ओवी पाहतोय. त्याच असा माणूस कसा असतो त्याबद्दलचंच हे पुढे वर्णन आहे. आणि त्यामध्ये असं म्हटलेलं आहे, आता पहा 79 ओवीमध्ये, तैसा मनुष्य लोका आतू तो जरी जाहला प्रकृतू तरी प्रकृती दोषाची मातू नेणी जे तेथ. पुढची ओवीना त्याला लागून आहे संबंध, त्या दोन्हीचा अर्थ एकत्र घ्यायचा आहे म्हणून मी ती पण वाचते. तो आपसयेची सांडिगे पापी जैसा जळत चंदनू सरपी तैसा माते जाणे तो संकल्पी वर्जुनी घालीजे. असं इथपर्यंत ते खरं एकत्र वर्णन आहे त्याचं. आणि सुरुवात कशी आहे की तो मनुष्य लोकामध्ये आहे, या पृथ्वीवर जन्मलेला आहे, या जगामध्ये आहे तो, पण तो मनुष्य लोकामध्ये असला म्हणजे मर्त्य लोकामध्ये असला तरीसुद्धा, आणि तो जरी जाहला प्राकृतू, कारण तो प्रकृती असणारच. प्रकृती ह्याचा अर्थ आपल्याला माहिती आहे आता, तर प्रकृती म्हणजे ती त्रिगुणात्मक प्रकृती असते, तर ती प्रकृती त्याची असणार, कारण तो मनुष्य लोकामध्ये जन्मलेला एक माणूस आहे, सामान्य माणूस आहे. आणि त्यामुळे तो प्राकृत तर असणार, म्हणजे प्राकृतिक भाव जो काही आपल्यामध्ये असतो तो त्याच्यामध्ये असणारच. तरी प्रकृती दोषाची मातू नेणी जे तेथ,
असं म्हटलंय. म्हणजे प्रकृती असणं आणि प्रकृती दोष असणं ह्यामध्ये फरक केला आहे. ह्यामध्ये हे लक्षात घ्यायचं आहे की प्रकृती तर असणारच, आपण ती प्रकृती घेऊन जन्मलेलो असतो की आपल्यामध्ये काही गुण हे कोणामध्ये सात्विक असतील, कोणात राजसिक, कोणात तामसिक, जास्त कमी प्रमाण हे आपण असणारच या जगामध्ये असताना. तर ते सगळं घेऊनच आपण जन्मलेलो आहोत. परंतु प्रकृती दोष निर्माण कधी होतात तो भाग वेगळा. म्हणजे प्रकृती तर साहजिक आहे, पण आपण प्राकृतिकच असलं पाहिजे असं नाही. त्या प्राकृतिक दोषांमध्येच आपण राहिलं पाहिजे असं नाही. आपण त्यातून बाहेर पडू शकतो. हा फार मोठा विचार या ठिकाणी आहे. आणि तो असा आता त्यांनी काय म्हटलं म्हणून त्याच्याशी पुढची ओवी जोडून घ्यायची. आणि मग मी आता ह्या सगळ्याचा एकत्र अर्थ सांगते. इथे काय म्हटलं, तरी प्रकृती दोषाची मातू नेणी जे तेथ. म्हणजे त्याच्यामध्ये प्रकृती दोषाचा अंशही नाही. प्रकृती आहे पण प्रकृती दोष नाही. हां, आता म्हणजे मग ह्याचा अर्थ की प्रकृती आपण प्राकृतिक आपलं स्वरूप असलं तरीसुद्धा प्रकृती दोष कधी निर्माण होतात, तर ज्या वेळेला आपल्या मनामध्ये आपण आहोत समजा राजसिक वृत्तीचे आहोत, आपण तामसिक वृत्तीचे आहोत, आपल्याला मोह होतं हे घ्यावं ते घ्यावं, कोणाचंही आपण ओढून जी आपली वस्तू नाही तीसुद्धा आपण घ्यावी, हे जे काही आहे हे प्रकृती दोष प्रकृती आपल्यामध्ये आहे म्हणून आपल्यामध्ये ते मनामध्ये आलेले विचार आहेत. पण प्रकृती दोष कधी निर्माण होतो, ज्या वेळेला आपण ते काहीतरी कृती करण्याचा संकल्प मनामध्ये करतो. आलं लक्षात की प्रकृती तर आहे पण आपण मनामध्ये विचार करतो. संकल्प ह्याचा अर्थ आपण मनात विचार करतो. काय हरकत आहे, आपण घेतलं तर पडली आहे रस्त्यामध्ये, पडला आहे एखादा दागिना, उचलला आपण तर काय, आपण नाही उचललं तर आणखी कोणीतरी उचले असं म्हणून आपण तो उचलतो. आपला तो नाही आहे. मी मागे एक गोष्ट सांगितली होती ना त्या ह्याची की त्या बिचाऱ्या पाणी घालणारा तो पाखालीतून त्याला ते नाणं ती मोहर केव्हाच दिसलेली होती, पण तो रोज ते पाहत होता पण तरीसुद्धा पुढे जात होता. म्हणजे जे आपलं नाही ते आपण घ्यायचं नाही. म्हणजे मनामध्ये त्याचा संकल्प आला नाही की आपण हे उचलावं. आपण नाही तर काय मग कोणतरी उचलेल, एखादा पक्षीसुद्धा उचलून घेऊन जाईल असं वाटून त्यांनी ते उचललं तर मग तो त्या प्रकृती दोष निर्माण होतो. म्हणजे तो दोष निर्माण होण्याच्या आधी आपल्या मनामध्ये ते करणं, आपण हे करावं, ही कृती करावी, हा संकल्प, हा विचार आपल्या मनामध्ये निर्माण होतो. तेव्हा आपल्यात हातून ती कृती घडते. आणि म्हणून पहा आता पुढची ती ओवी घेतली ना की आता हे बरोबर सगळं लक्षात येतं की पुन्हा पहिल्या त्या 79 ओवीपासून वाचते आणि मग पुढची ओवी वाचते. तैसा मनुष्य लोका आतू तो जरी झाला प्राकृतू तरी प्रकृती दोषाची मातू नेणी जे तेथ. तो आपसयेची सांडी जे पापी जैसा जळत चंदनू सर्पी तैसा माते जाणे. तो माते जाणे नंतर एक हे ठेवा, एक रेग मारा तिथे. माते जाणे हे वेगळं आहे. तैसा माते जाणे तो संकल्पी वर्जुनी घालिजे. हां, आता इथे काय म्हटलंय की म्हणजे ते उदाहरण इतकं सुंदर दिलेलं आहे आणि ते उदाहरण आधी घेऊ आणि मग आपण हा अर्थ बघू की त्यांनी जे म्हटलं इथे जैसा जळत चंदनू सर्पी. हां, म्हणजे चंदनाच्या झाडाला साप विळख्या घालून बसतो. अनेक साप काही वेळेला म्हणजे जंगलामध्ये गेलं आणि चंदनाची झाडं तिथे असली तर असं दिसतं की साप त्याला विळखा घालून बसलेला असतो. याचं साधं म्हणजे नैसर्गिक कारण असं की सापाच्या अंगामध्ये अत्यंत उष्णता असते आणि चंदन अतिशय शीतल असतं, तर त्यामुळे ते विळखा घालून ते बसलेले असतात. पण ते जे बसलेले असतात ते कधीपर्यंत बसतील,
जैसा जळत चंदनू सर्पी, म्हणजे एकदा का त्या चंदनाच्या झाडाला आग लागली की ते आपोआप सगळे सर्प ते तिथून ती विळखा घातलेला सोडून तिथून निघून जातात. म्हणजे तोपर्यंतच ते बसलेले असतात. हे उदाहरण देऊन त्यांनी काय म्हटलंय पुढे, तैसा माते जाणे, म्हणजे जो मला खरं जाणतो, माझं शुद्ध स्वरूप ज्याला पूर्णतः माहिती आहे, जो माते जाणे, तो काय करतो, संकल्पी वर्जुनी घालीजे. म्हणजे ते साप जसे सोडून जातात चंदनाच्या झाडाला, तसे ह्याचे सगळे संकल्प त्याला सोडून जातात. कारण ज्ञान, जसं चंदनाच्या झाडाला आग लागणं, तसं त्या माणसाचं जे ज्ञान आहे ते ज्ञान प्रकट झालेलं असतं त्याच्या सगळ्या वृत्तीमध्ये. आणि म्हणून तो त्याच्या मनातले सगळे असे संकल्प त्याला सोडून जातात. किती सुंदर उदाहरण देऊन हा भाग त्यांनी समजावून सांगितलेला आहे. जैसा जळत चंदनू सर्पी, तैसा माते जाणे, तो संकल्पी वर्जुनी घालीजे. आणि मग एकदा का तुम्ही संकल्प वर्जुनी घातले, म्हणजे एकदा का ते सोडून दिले, की मग त्याचं आपोआपच काय होतं, तो आपसयेची सांडी जे पापी, म्हणजे त्यात ते सगळे पापही सुटून जातात. संकल्पच सुटले की मी आता पडलेली वस्तू मी उचलणार आहे, पाप आहे ते. माझं जे नाही ते मी घ्यायचं, हे पाप आहे. किंवा कुठल्याही प्रकारे तुम्ही विचार करून बघा, ज्या गोष्टी करू नये ते आपण करायची जर वृत्ती आपल्यामध्ये निर्माण झाली आणि तसे संकल्प आपण केले तर आपल्या हातून पाप घडत असतं. तर संकल्पच जर सोडून गेले माणसाला, जसं सर्प सोडून गेले, तसे ह्या माणसाला त्याच्या ज्ञानामुळे संकल्प सोडून गेले, आपोआपच पापही नष्ट झाले, आपोआपच पापही सोडून गेले. म्हणजे त्यांनी स्वतः आपसयेची सांडली जे, म्हणजे आपोआपच त्याच्याकडून ती सांडली गेली, टाकली गेली पाप. त्याच्या मनामध्ये पापाचा विचारही आला नाही. म्हणजे तो मनुष्य लोकामध्ये जन्मलेला आहे, तो प्राकृतिक त्याचं सगळी स्थिती आहे. पण तरी प्रकृती दोषाची मातून येणी जे, ते प्रकृती दोष निर्माण होत नाही. का निर्माण होत नाही, तर संकल्प टाकल्यामुळे त्याच्यामध्ये प्राकृतिक दोष निर्माण होत नाही. आता पुढची ओवी, तेची माते कैसे जाणे दे, ऐसे कल्पी जरी चित्त तुझे, तरी मी ऐसा हे माझे भाव ऐके. म्हणजे अर्जुनाला म्हटलेलं आहे भगवंतानी की तुला मनामध्ये जर असा विचार येत असेल की तो मला असं जाणतो कसं, माझं सगळं स्वरूप त्याला कळतं कसं, माते कैसे जाणीजे, कसा मला तो जाणू शकतो, सगळं माझं स्वरूप त्याला कसं कळू शकतं, असं जर तुझ्या मनामध्ये ऐसे कल्पी जरी चित्त तुझे, म्हणजे तुझ्या मनामध्ये असं जर काही विचार आला असेल, तरी मी ऐसा हे माझे भाव ऐके. तर आता मी सांगतोय मी कसं आहे, तर माझे भाव कसे असतात निरनिराळे, तसा मी आहे हे आता मी तुला सांगतो, ते ऐक. आणि ते भाव ह्याचा अर्थ काय हा पुढे आता सगळ्या स्पष्ट होणार आहे, म्हणून मी इथे सांगतच नाही, आपोआपच ते पुढच्या सगळ्या ह्याच्यामध्ये येणार आहे. तर मी म्हणजे माझे भाव आहेत वेगवेगळे, आणि ते म्हणजे माझं स्वरूप. आणि त्याच्या पुढची ओवी काय म्हटलंय बघा, जे वेगळाला भूती सारिखे होऊनी प्रकृती, वेगळाला भूती सारिखे होऊनी प्रकृती, विखुरले आहे ती त्रिजगती आघविये. म्हणजे माझे अनेक भाव आहेत, निरनिराळे भाव आहेत. आणि निरनिराळे भाव म्हणजे काय ते आता ते पुढे सांगतातच आहेत, पण ते माझे जे वेगवेगळे भाव आहेत ते वेगळाला भूती, म्हणजे निरनिराळ्या माणसांमध्ये, निरनिराळ्या भूतमात्रांमध्ये, निरनिराळ्या प्राण्यांमध्ये माझे वेगवेगळे भाव आहेत.
बरोबर आहे ना. अगदी साधी उदाहरणं घ्या की गाय पहा कशी असते, वाघ कसा असतो, ससा कसा असतो, मांजर कसं असतं. हे प्रत्येकाचे वेगवेगळे वेगवेगळे काहीतरी गुण असतात, त्यांच्यामध्ये वेगवेगळे भाव असतात. कोण असा असतो, कोण तसा असतो. आपण माणसंही तशीच असतो की निरनिराळे भाव आपल्यामध्ये असतात. तर जे वेगळ्याला भूती म्हटलं आहे याचा अर्थ निरनिराळ्या भूतमात्रांमध्ये वेगवेगळे हे माझे भाव असतात. आणि भूती सारिखे म्हणजे सारिखे याचा अर्थ सर्वांमध्ये असतात. असं नाही की ह्यांनाच काही थोड्या भूतांमध्ये ते आहेत आणि इतरांमध्ये नाहीत, असं नव्हे. सर्वांमध्ये सारिखे होऊनी प्रकृती म्हणजे प्रकृती प्रत्येकाची अशी काही ना काही वेगवेगळ्या प्रकारची झालेली असते. आपली प्रत्येकाची प्रकृती वेगळी आहे आणि ती प्रकृती बदलते सुद्धा. आज अशी आहे, कदाचित काही वर्षांनंतर ती बदलते. आपण अगदी लहान वयामध्ये होतो तसे आज नसतो. आपण तारुण्यामध्ये जसे असतो तसे आज नसतो. आपले भाव कितीतरी बदलत असतात. तर ही प्रकृती बदलत असते, पण तरीसुद्धा ते प्रकृतीमध्ये हे सगळे भाव सगळ्या भूतांमध्ये असे माझे भाव आहेत असं त्यांनी म्हटलं. ईश्वर म्हणतो की माझे आहेत ते सगळे भाव. म्हणजे आपल्याला आपण म्हणतो हा माझा स्वभाव आहे असं म्हणतो, पण ह्या ठिकाणी ईश्वराने सांगितलं आहे की ते माझे भाव आहेत, ते ह्या निरनिराळ्या भूतमात्रांमध्ये असतात. आणि विखुरले आहे ती त्रिजगती आगविये, संबंध त्रिभुवनामध्ये ते विखुरलेले आहेत. निरनिराळ्या प्राण्यांमध्ये असे हे निरनिराळे भाव आपल्याला दिसत असतात. आता ते भाव कोणते? हे श्लोक आहेत ना, त्या श्लोकांमध्ये फार थोडक्यात पण छान शब्दामध्ये दिलेला आहे, म्हणून मी एकदा फक्त श्लोक वाचते. त्याचा अर्थ ओव्यांमध्ये अगदी स्पष्ट आहे, त्यावेळी मी श्लोकांचा अर्थ सांगत नाही, पण मी श्लोक वाचते त्यावेळेला नीट लक्षात घ्या की भाव ज्याला म्हटलंय ते कोणकोणते भाव आहेत ते त्या श्लोकांमध्ये सांगितलेलं आहे. बुद्धी, ज्ञान, असमोह, आहे हा तिथे, कारण तो म पूर्ण झाला आहे. याचं कारण आधी ज्ञानम मधला म काय म्हणतात पाय मोडलेला असतो, म्हणजे अर्धा असतो तो, आणि त्यामुळे तो जो अ आहे त्याच्यात राहिलेला तो पुढच्या शब्दाला लागतो. बुद्धी, ज्ञानम, असमोह, क्षमा, सत्यम, दमः, शमः, सुखम, दुःखम, भाव, अभावः. भाव, अभावः, त्याच्यामध्ये अ आहे मध्ये, तो जो हे एस असतो तर तिथे अ आहे. भावः, अभावः, भयम, भयम च अभयम एव च, असे ह्या श्लोकात सांगितले. म्हणजे बुद्धी, ज्ञान, असमोह या सगळ्याचं स्पष्टीकरण करते. तर ते आहेच म्हणजे ह्या ओव्यांमध्ये. क्षमा, सत्यम, दमः, शमः, सुखम, दुःखम, भाव, अभाव, भयम, अभयम, असं हे चौथ्या श्लोकामध्ये सांगितले. आणि पाचवा श्लोक हा त्याला जोडूनच आहे, कारण ते एकच गोष्ट सांगणारे असे ते 2 श्लोक आहेत. तो पुढचा जो आहे त्याच्यात राहिलेले काही भाव सांगितलेत, आणि ते म्हणजे अहिंसा, समता, तुष्टी, तपः, दानम, यशः, अयशः. लक्षात आलं? तो मध्ये एस आहे, तो यशः, अयश. भवन्ति भावा भूतानां मत्त एव पृथक्विदः. पृथक म्हणजे वेगवेगळे, पृथक म्हणजे वेगवेगळे. असे वेगवेगळ्या भूतांमध्ये हे माझे निरनिराळे भाव असतात असं त्यांनी म्हटलंय. अर्थात सगळ्या भावांचा उल्लेख केलेला नाही आहे, पण फार महत्त्वाच्या काही गोष्टींचा उल्लेख इथे केलेला आहे.
आता ओव्या पाहूया, कारण त्याच्यामध्ये ते सगळं स्पष्ट झालं आहे. जिथे त्या त्या शब्दांचे अर्थ जास्त स्पष्ट करायला पाहिजेत तिथे आपण करू. आता ओवी पहा कशी आहे. ते प्रथम जाण बुद्धी मग ज्ञान जे निरवधी असमोह सहनसिद्धी क्षमा सत्य. सत्ये सत्यच आहे ना, सत्य आहे ना, सत्य. मग शम दम दोन्ही सुख दुःख वर्तत जनी अर्जुना भाव भाव मानी भावाची माझी. आता ह्या दोन ओव्यांमध्ये ज्याचा उल्लेख केला आहे, पुढच्याही ह्याच्यामध्ये बाकीचा राहिलेला उल्लेख आहे. ह्याच्यामध्ये ज्याचा उल्लेख केला आहे ते आपण पाहूया. या दोन ओव्यांमध्ये प्रथम जाण बुद्धी म्हटलं आहे, म्हणजे बुद्धी, आपल्यामध्ये असणारी बुद्धी हा भाव आहे आणि तो ईश्वराचा भाव आहे. असं आपण आपल्या बुद्धीचा खूप मोठा आपल्याला गर्व असतो की आपण फार बुद्धिमान आहोत वगैरे वगैरे. तर तो बुद्धी हा ईश्वराचा भाव आहे. तो आपल्या प्रकृतीनुसार आपल्यामध्ये कमी जास्त प्रमाणात आलेला आहे. तर बुद्धी. मग ज्ञान. ज्ञान जे निरवधी. निरवधी याचा अर्थ सगळं, संपूर्ण ज्ञान, अगाध ज्ञान. अगाध अगाध ज्ञान म्हणजे सर्वात प्रथम बुद्धी, बुद्धीमुळे मिळणारं मग ज्ञान. आता बुद्धीमुळेच ज्ञान मिळतं असंही नाही आहे. आपल्या संस्कृतीमध्ये ज्ञान प्राचीन काळी हे केवळ बुद्धीमुळे मिळणारं नव्हतं, ते अंतःस्फूर्तीनी आणि अनुभूतीनी निर्माण झालेलं ज्ञान होतं. अगदी वेदकाळामधलं जे ज्ञान आहे ते अंतःस्फूर्ती, त्याला बुद्धीचा वापर नव्हता. त्या ऋषींना अंतःस्फूर्ती होत होती, काही अनुभूती येत होत्या आणि त्या अनुभूतीतून आणि त्या अंतःस्फूर्तीतून त्यांनी ज्ञानाचं विश्लेषण किंवा ज्ञान पुढे इतरांना दिलं. तर अशा प्रकारे बुद्धी हेच केवळ ज्ञानाचं साधन नाही, पण बुद्धी हे माणसामध्ये असणारं एक महत्त्वाचा भाव आहे की जो इतर प्राण्यांमध्ये माणसांसारखा नसतो. आता शास्त्राने सायन्सनी खूप सिद्ध केलेलं आहे की काही प्राण्यांमध्ये किती प्रमाणात बुद्धी असते वगैरे, त्यांचा बुद्ध्यांक किती असतो वगैरे, हे सगळं त्यांनी स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. तरीसुद्धा माणसाची बरोबरी आत्तापर्यंत कुठल्याही प्राण्याने केलेली नाही. अगदी माणसाच्या फार जवळचा प्राणी म्हणजे गोरिला, पण त्या गोरिलाला सुद्धा प्रयोगांती असं सिद्ध झालेलं आहे की एखादी भाषा किंवा काही थोडे शब्द शिकवायला की काही काळ जातो, काही वर्ष लागतात, काही महिने लागतात. आपलं मनुष्याचं मूल हे फार लवकर कुठल्याही गोष्टी ग्रहण करत असतं. तर त्यामुळे माणसामध्ये असणारी बुद्धी ही फार विलक्षण अशी बुद्धी आहे, पण तो भाव हा भगवंताचा आहे. तर प्रथम जाण बुद्धी मग ज्ञान जे निरवधी. मग त्यानंतर म्हटले असमोह. असमोह. असमोह ह्याचा अर्थ मोहाच्या विरुद्ध असमोह. हां, आणि मोह ह्याचे दोन प्रकारे अर्थ घेता येतात. मोह याचा अर्थ आपण ज्याला नेहमी म्हणतो मोहात पडणं, तोही अर्थ आहे मोह या शब्दाचा. आणि दुसरा अर्थ आहे मोह या शब्दाचा की गोंधळून जाणं, तो संभ्रम ज्याला आपण म्हणतो त्यालाही मोह असं म्हटलं जातं. संभ्रमाला सुद्धा मोह म्हटलं जातं. तर संभ्रम आणि मोह हे दोन्ही म्हणजे मोह, आणि त्याच्या विरुद्ध म्हणजे असमोह. असमोह की स्पष्ट विचार जे काय असतील ते स्पष्ट विचार असतात, कुठे गोंधळ नसतो आणि कुठल्याही प्रकारचे मोह होत नाही. जे मी मगाशी म्हटलं की मोहात पडणं हा आपला प्राकृतिक गुण आहे. तो ज्या वेळेला दूर होतो त्यावेळेला ईश्वराचा गुण आपल्यामध्ये येतो आणि तो म्हणजे असमोह. आलं लक्षात? असमोह हा ईश्वराने दिलेला भाव आहे आणि
मोहामध्ये पडणं ही माणसाची वृत्ती प्राकृतिक वृत्ती आहे. हे त्यातला हा फरक लक्षात घ्यायचा. तर असमोह. त्यानंतर म्हटलं सहनसिद्धी, म्हणजे सहन करण्याची क्षमता, सहन करण्याची समता, सहनशक्ती. सहनशक्ती आणि सहनशक्ती ह्याचा अगदी योग्य अर्थ असा की दुसरा माणूस किंवा दुसरी माणसं अगदी आपल्या मनाविरुद्ध काही करत असले तरी सुद्धा त्याच्यावरती काही प्रतिक्रिया व्यक्त न करता किंवा सूडाची भावना, विशेषतः सूडाची भावना की दुसरा असा वागतो ना, बघून घेईन मी काय करायचं ते, हा जो आहे ही सूडाची भावना असते. तर दुसरा माणूस कसाही वागत असला तरी सुद्धा त्याला प्रतिकार करण्याची वृत्ती नाही, सूडाची भावना नाही. अशा अवस्थेमध्ये ते सगळं दुसऱ्याचं वर्तन, दुसऱ्याचे शब्द ज्या वेळेला सहन केले जातात आणि ते सुद्धा कधी स्वतःमध्ये सामर्थ्य असताना सुद्धा, हा फार महत्त्वाचा भाग आहे. स्वतःमध्ये प्रतिकार करण्याचं सामर्थ्य आहे, स्वतःमध्ये सूड घेण्याचं सामर्थ्य आहे, दुसऱ्याला बरोबर त्याची जागा दाखवण्याचं सामर्थ्य स्वतःमध्ये आहे. हे सगळं सामर्थ्य असताना सुद्धा ज्या वेळेला सूड घेण्याची भावना मनामध्ये येत नाही, ज्या वेळेला प्रतिकार करण्याची भावना मनामध्ये येत नाही, त्याला सहनशक्ती मिळते. ती सहनशक्ती असते. काहीही होऊ दे, ते सहन करण्याची वृत्ती. आणि अशी ही फार कठीण गोष्ट आहे, अत्यंत कठीण गोष्ट आहे. सामान्य माणसाला हे अगदी अशक्य असलेली ही गोष्ट आहे. आणि ह्याचं एक उदाहरण म्हणून सांगते. एकनाथ महाराजांच्या जीवनातली कथा आपल्याला माहिती असेल की एकनाथ महाराज रोज पहाटे ह्याच्यावर नदीवर स्नानाला जात असत आणि तसं शुद्ध होऊन मग पुढे त्यांचं जे काही सर्व दरबारचरण होतं ते करत असत. तर ही जी त्यांची म्हणजे ते त्यांच्या शांतीसाठी अत्यंत प्रसिद्ध होते. तर एका माणसाने असं ठरवलं, बघूया हे कसे शांत राहतात, ह्यांच्या शांतीची आपण परीक्षाच घेऊया. आणि म्हणून तो त्या तिथून नदीवरून येताना जो पार होता त्या पारावरती तो बसला होता आणि ते स्नान करून आल्यानंतर तो त्यांच्या अंगावर थुंकत असे. ते पुन्हा नदीवर जायचे, पुन्हा स्नान करून यायचे. असं 100 वेळा त्यांनी केलं, 100 वेळा. त्यावेळेला शेवटी तो माणूस त्यांच्या पाया पडला की ही सहनशक्ती असते. ही सहनशक्ती की त्यांना काही प्रतिकार करता येत नव्हता असं नाही आहे, प्रतिकार करू शकले असते किंवा काही बोलू शकले असते, पण ते काहीही न बोलता त्यांनी हे जे काही केलं. हे म्हणून त्यांचा उल्लेख नेहमी शांती ब्रह्म असा केला जातो. एवढी शांती ही सामान्य माणसाला अशक्य असणारी गोष्ट आहे. एवढी सहनशीलता, हे त्यांना शांती ब्रह्म असं म्हणत असत. तर असे एकनाथ महाराज. तर हे जे असतं की स्वतःमध्ये क्षमता आहे प्रतिकार करण्याची तरीसुद्धा शांत राहणं, स्वतःमध्ये क्षमता नसताना चलो छोड दिया असं म्हणणं ही लाचारी असते. ही खरं म्हणजे लाचारी असते. आपल्याच्याने होत नाही, उगीच दाखवायचं मोठेपणा, चलो छोड दिया. एक छोड दिया वगैरे काही नाही, आपलं असामर्थ्य माहिती असतं. तर सामर्थ्य असताना सहन करणं ही फार फार वेगळी अशी शक्ती आहे. आणि ती ज्याच्यामध्ये असते त्याला म्हटलंय सहनसिद्धी. नंतर
क्षमा क्षमा क्षमासुद्धा हीच, म्हणजे जे आता मी ह्यांचं एकनाथ महाराजांचं जे वर्णन केलं, क्षमेचंच उदाहरण आहे. काय वाटेल ते झालं तरी क्षमा करायची. दुसरा माणूस कसाही वागला तरीसुद्धा त्याचा प्रतिकार करायचा नाही, त्याला क्षमा करायची. ही क्षमा हे फार मोठी शक्ती असते आणि ती त्याच्यामध्ये असते, ती अशा माणसांमध्ये असते. नंतर सत्य ह्याचा अर्थ असा की आपल्या ह्याच्यामध्ये सत्य, आपल्या संस्कृतीमध्ये किंवा आपल्या अध्यात्मामध्ये सत्य ह्याचा अर्थ एक विशिष्ट आहे. सत्य म्हणजे आपण ज्याला जे साध्या भाषेमध्ये खरं बोलणं खोटं बोलणं अशा इतक्या साधेपणाने त्याचा अर्थ घेतो तसा नाही आहे. सत्य कशाला म्हणतात तर जे भूतकाळातही तसंच होतं, वर्तमान काळातही तसंच आहे, भविष्यकाळातही ते तसंच टिकतं. जे शाश्वत असतं ते सत्य, त्रिकालाबाधित शाश्वत अनंत असं जे असतं ते त्याला सत्य असं म्हणतात. आणि म्हणून ईश्वराचं वर्णन करताना जे सत चित आनंद असं जे म्हणतात त्यातला तो जो सत आहे, तो सत ह्याचा अर्थ सत्य अस्तित्व, म्हणजे तो अस्तित्वात आहे हे आपल्या अध्यात्माने गृहीत धरलेलं आहे. आपल्या आध्यात्मिकांना हे माहिती आहे की ईश्वर अस्तित्वात आहे. हा अनुभव घेतलेला आहे वेदकाळापासून आपल्या ऋषींनी, की त्याच्या अस्तित्वाचा अनुभव घेतलेला आहे आणि म्हणून त्याला सत म्हटलेलं आहे. त्याचं अस्तित्व त्यांना जाणवलेलं आहे, जे सहज दिसत नाही मूर्त रूपामध्ये, पण त्यांना ते जाणवलेलं होतं म्हणून ते सत. तर ते सत म्हणजे सत अस्तित्व आणि ते शाश्वत आहे. आत्मा आणि परमात्मा ह्या दोन गोष्टी ज्या आहेत त्या शाश्वत अशा आहेत की त्या, म्हणून ते सत्य. आता मी फार त्या सत्य ह्याच्या सगळ्या ह्याच्यामध्ये जात नाही, कारण सत्य वृत्त ह्याच्यामध्ये थोडे फरक आहेत, पण फार वेळ जाईल, कधीतरी पुन्हा सांगेन. तर सत्य, क्षमा, सत्य, तर असं सत्य म्हणजे काय हे आपण पाहिलं. आता त्यानंतर मग शम दम दोन्ही, शम आणि दम. शम म्हणजे मनोनिग्रह, मनाचा निग्रह, आणि दम म्हणजे इंद्रिय निग्रह, शरीराचा निग्रह. शरीराने पूर्ण शरीरावरती नियंत्रण असणं, निग्रह शरीराचा, इंद्रियांचा निग्रह, शरीराचा निग्रह म्हणजे दम, आणि मनाचा निग्रह म्हणजे शम. की आता इंद्रियांना आपल्याला माहिती आहे, आपण आतापर्यंत अनेक वेळा ह्या गोष्टींचा उल्लेख केलेला आहे, की इंद्रियांना अनेक प्रकारची बाह्य जीवनातली आकर्षणं असतात. त्या आकर्षणांपासून दूर राहण्याचा एक जो निग्रह इंद्रियांचा असतो त्याला इंद्रिय निग्रह असं म्हणतात. तर पण त्याचबरोबर हे लक्षात घ्यायला पाहिजे की शम दम ह्याचा अर्थ दमन करणं असा घेतला जातो, दमन करणं असं म्हटलं जातं. पण दमन करणं ह्याचा अर्थ पूर्णतः दडपून टाकणं इंद्रिय असा नाही आहे. आपल्या संस्कृतीमध्ये असा अर्थ नाही आहे. दम या शब्दाचा, इंद्रिय निग्रह या कल्पनेचा असा अर्थ नाही आहे की पूर्ण आपल्या इंद्रियांच्या ज्या गरजा आहेत, सामान्य गरजा आहेत, सगळ्या शरीराच्या ज्या काही एक सामान्य गरजा आहेत त्या सगळ्या दडपून टाकायच्या. अगदी अन्न पाण्याची गरज, आपल्याला आसरा पाहिजे, कुठेतरी
आपलं रक्षण झालं पाहिजे, ह्या सगळ्या गरजा आहेत. कामतृप्तीची गरज आहे, ह्या नैसर्गिक गरजा आहेत, त्या दडपून टाकायच्या असं नाही आहे. आणि म्हणूनच पहा, आपल्या संस्कृतीमध्ये फार प्राचीन काळापासून आपल्याला असं दिसतं की ऋषींचे विवाह झालेले असतात. ऋषींचा विवाह झालेला असे ही कल्पना ह्या युरोपीय लोकांना फार म्हणजे त्यांना असं वाटलं की ह्यांच्यामध्ये काही नैतिकताच नाही. ऋषी ज्यांना तुम्ही अगदी देवासमान मानता त्यांचे विवाह होऊ कसे शकतात? कारण ख्रिश्चॅनिटीची जी अगदी जुनी कल्पना होती त्याच्यामध्ये विवाह किंवा अशा प्रकारचे संबंध, वैवाहिक संबंध असणं हे अत्यंत चुकीचंच मानलं गेलेलं होतं. आणि त्यामुळे एकदा का तुम्ही प्रिस्ट म्हणून एकदा का त्या ह्याच्यामध्ये शिरलात त्या सगळ्या संघटनेमध्ये की मग तुम्हाला हे स्वातंत्र्य नाही. आता आजकाल अर्थात प्रोटेस्टंट पंथांनी वगैरे ते दिल्या आहेत अशा सगळ्या गोष्टी, पण तरीसुद्धा त्यांच्यावरती अनेक प्रकारची बंधनं आहेत. आणि म्हणून पहा, तुम्हाला कदाचित ह्याचा तितकी माहिती नसेल, पण मी अमेरिकेमध्ये बरीच वर्ष असल्याने ह्या गोष्टी मी सातत्याने वाचलेल्या आहेत, टी व्हीवरच्या न्यूजमध्ये बघितलेल्या आहेत, अनेक मॅगझिन्समध्ये वाचलेल्या आहेत की ह्या चर्चेसमध्ये तिथले असणारे प्रीस्ट हे इतक्या प्रकारच्या ज्यांना लैंगिक गुन्हे म्हटलं पाहिजे अशा प्रकारचे गुन्हे त्यांच्याकडून केले जातात. ह्याचं कारण म्हणजे त्यांच्या ज्या वासना आहेत त्या दडपल्या. आणि आपल्या संस्कृतीमध्ये असं दमन अपेक्षित नाही. इंद्रियांवरती म्हणजे पूर्णतः दडपून टाकणं हे अपेक्षित नाही. पण काय अपेक्षित आहे की इंद्रिय दडपायची नाहीत, पण त्याला नियंत्रण. आणि ते नियंत्रणसुद्धा कसं की ज्याला मला पटकन शब्द नाही, हे ट्रेनिंग म्हणतो ना आपण, ट्रेनिंग. यू हॅव टू ट्रेन युअर सेल्फ, यू हॅव टू ट्रेन युअर बॉडी. की तो आपण आपल्या शरीराला, आपल्या मनाला आपण ट्रेन करू शकतो. आपण असं चांगलं काय, वाईट काय, ज्याला विवेकबुद्धी म्हणतात, ती विवेकबुद्धी आपण निर्माण करू शकतो. आणि ती विवेकबुद्धी निर्माण करून आपण नियंत्रण आणू शकतो. कारण नुसतं नियंत्रण म्हटलं ना तरीसुद्धा पुन्हा काय होतं, ते दडपण असू शकतं. नियंत्रण हे दडपण असू शकतं. पण नियंत्रण कसं आणायचं तर ते ट्रेनिंगने आणायचं, ते शिकवणुकीने आणायचं माणसाला. आणि म्हणून आपल्याकडे पहा, हे जे 4 आश्रम आहेत की त्याची सुरुवात कुठे होते? ब्रह्मचर्याश्रम, मग गृहस्थाश्रम आहे. आता तो ब्रह्मचर्याश्रम जो आहे ना, त्या ब्रह्मचर्याश्रमामध्ये त्या लहान मुलाच्या मनावरती, आणि लहान मुलाचं मन हे अत्यंत संस्कार ग्रहण करणारं असं मन असतं, मोल्डिंग एज ज्याला म्हणतात असं ते असतं. तर त्यावेळेला त्या मुलावरती असे संस्कार केले जातात की ज्याच्यामुळे त्याला धर्म म्हणजे काय, कर्तव्य म्हणजे काय, हे कर्तव्य, ही सगळी कर्तव्यच आहेत ना. आपण हे करू नये हे सुद्धा कर्तव्यच आहे. आणि आपण असं वागावं हेही कर्तव्यच आहे. ह्याचा अर्थ लहानपणापासून त्याला अशी शिकवण दिली जात होती की असं ह्याला धर्म म्हणतात आणि अशा प्रकारे पुढचं जीवन जगायचं आहे. असा पहिला ब्रह्मचर्याश्रम पार पडल्यानंतर मग गृहस्थाश्रमामध्ये काम आणि अर्थ हे माणसाच्या जीवनातल्या पुन्हा गरजा आहेत, त्यांचीही प्राप्ती झाली पाहिजे. पण त्याची प्राप्ती होण्यापूर्वी आधीच ट्रेनिंग दिलेलं आहे, आधीच माणसाला वळण लावलेलं आहे, मनाला, शरीराला, बुद्धीला वळणच असं लावलेलं आहे की त्याच्या हातून वाईट कृत्य घडू नयेत. आणि अशा प्रकारे मग वैवाहिक जीवन सुरू होतं, सांसारिक जीवन की ज्याच्यामध्ये अर्थप्राप्ती आहे, कामतृप्ती आहे, हे सगळ्याला मान्यता आहे. पण ते आपोआपच मग नियंत्रित स्वरूपात होतं. आणि त्यामुळे गृहस्थाश्रमामध्ये सुद्धा धर्म ही कल्पना कायमच आहे. म्हणजे पुरुषार्थ जे आहेत, तो पुरुषार्थ केवळ ब्रह्मचर्याश्रमामध्येच धर्म नाही, गृहस्थाश्रमामध्येही गृहस्थाश्रमी माणसाचा धर्म असतो. वानप्रस्थी झाल्यानंतर पुन्हा धर्म असतो, संन्यासी माणसाचाही धर्म असतो.
तर असं धर्माचं शिक्षण हे अगदी मोल्डिंग एजमध्ये, अगदी ज्या वेळेला मुलाचं मन संस्कारित होऊ शकतं अशा काळामध्ये त्याला ते सगळं शिक्षण दिलं जातं. हे ट्रेनिंग आपल्या संस्कृतीमध्ये पूर्वी दिलं गेलं. अर्थात नंतरच्या काळामध्ये हे सर्व बंद पडलं, पण आपल्याला आपली संस्कृती माहिती असली पाहिजे. तर हे अशा प्रकारच्या कल्पना आहे. आणि आज जरी हे ब्रह्मचर्याश्रम नसला, हे नसलं तरी घरामध्ये सुद्धा हे संस्कार, ज्या घरांमध्ये असे संस्कार केले जातात त्या घरातली मुलं पहा कशी वागतात, ज्या घरामध्ये हे संस्कार होत नाहीत तिथली मुलं कशी वागतात हे आपण पाहिलेलं आहे, आपल्याला समाजामध्ये दिसत असतं. तर त्यामुळे दम ह्याचा चुकीचा अर्थ घ्यायचा नाही. दम म्हणजे दडपण नव्हे, दम म्हणजे अशा प्रकारे ट्रेनिंग देऊन, शिकवण देऊन निर्माण केलेलं एक वेगळं व्यक्तिमत्व म्हणजे दम. हे दम हे. आणि मग शम, जरी ते शम आधी घेतलाय आणि दम नंतर घेतलाय तरी पहिल्यांदा दम म्हणजे पहिल्यांदा इंद्रिय निग्रह आवश्यक आहे. ज्ञानेश्वरीमध्ये हे एकदा येऊन गेलेलं आहे. आणि आता मी कबीराचं हे सांगितल्यावर तुम्हाला आठवेल पहा की ज्ञानेश्वरीमध्ये कुठे आलेलं होतं. कबीराचा एक दोहा मी सांगितला होता, मन गया तो जाने दे, मत जाने दे शरीर, न खींची कमान तो कहाँ से छूटेगा तीर. सांगितलं होतं, आठवतं ना, की मन गया तो जाने दे. मन, कारण का मनावरती निग्रह हा फार कठीण असतो, म्हणून तो नंतर. मनावरचा निग्रह, मनाला आवरून धरणं हे फार कठीण असतं. ते जमायला आधी पहिल्यांदा इंद्रिय आवरायला माणसाने शिकलं पाहिजे. मनात आली आहे भावना की असं आपण करावं. साधं उदाहरण, मला वाटतं हेही उदाहरण मी दिलं असेल. उपास आहे, घरात काहीतरी चांगलं आपल्या आवडीचं केलं जाते, खावंसं वाटतंय, तोंडाला पाणी सुटलंय. मन गया तो जाने दे, मत जाने दे शरीर. बरोबर आहे. किंवा आपले डायबिटीस आहे, नाहीच गोड खायचं आहे, खावंसं वाटणं साहजिक आहे, पण मत जाने दे शरीर हे जे आहे ना, ते जे म्हणून आधी इंद्रियांवरचं निग्रह हा जास्ती महत्त्वाचा आहे. आणि मग मन आपोआपच मग तयार होतं की नको, हे नाही केलं तर चालू शकतो. असे अनेक आपल्या जीवनातल्या ज्या आपल्याला हव्या असणाऱ्या गोष्टी असतात त्या गोष्टी आपण टाळू शकतो. मनात येतात हे पाहिजे, ते पाहिजे, आपलं जीवन असं असायला पाहिजे होतं, मागच्या सगळ्या आठवणी येतात, अरे रे असं झालं असतं तर बरं झालं असतं, हे झालं आहे काहीतरी वाईट झालं, हे सगळे विचार येतात. मन जातच असतं, कारण मन इतकं चंचल आहे. आत्ता आहे भूमीवर, गेलं लगेच जातं आकाशात, बहिणाबाईसुद्धा सांगते. तर हे असं मन आहे, चंचल आहे, ते जाणार, ते आवरणं कठीण आहे. त्याच्या आधी आपण इंद्रिय निग्रह शिकायचा. आणि इंद्रिय निग्रहामध्ये आली आपोआपच मग हळूहळू मनाला जे ट्रेनिंग आहे ते अशा प्रकारे द्यायचं आणि मन मग बाजूला होतं त्या सगळ्या गोष्टींपासून. तर असं दम शम असं आपण घेऊया ते. सुख दुःख पुढे जाते. सुख दुःख वर्तत जनी, म्हणजे सुख असतं, काही वेळेला दुःखाचे प्रसंग येतात. आता हे या ठिकाणी सुखालाही ईश्वराने आपला भाव म्हटलंय, दुःखालाही आपला भाव म्हटलंय. हां, असं का म्हटलंय ह्याचं स्पष्टीकरण जरा पुढे येणार आहे, पुढच्या ओवीमध्ये 1-2 ओव्या सोडल्यानंतर, म्हणून मी आता सांगत नाही. फार सुंदर स्पष्टीकरण आहे. तर सुख हाही ईश्वराचा भाव, दुःख जे आपल्या वाट्याला येतं तेही ईश्वराचा भाव आहे असं आपण लक्षात घ्यायचं. आणि पुढे म्हटले, अर्जुना भाव अभाव मानी भावाची माझी. म्हणजे हे जे सगळे पुढचे सुद्धा दिलेले जे सगळे भाव असतात, आणि भाव नसले की अभाव,
हां, ते भाव अभाव जे म्हटले ना, त्याचा अर्थ असा की भाव असतं म्हणजे आता सुख नसेल तर दुःख असतं, म्हणजे सुखाचा अभाव म्हणजे दुःख. तर अशा अर्थाने ते म्हटलेलं आहे की भाव अभाव मानी भावाची माझी, भावाची माझी, म्हणजे हे सगळे माझे भाव आहेत असं तू लक्षात घे अर्जुना, असं म्हटलंय. आता पुढे आता भय आणि निर्भयता बघा, पुन्हा जसं मगाशी सुख आणि दुःख तसंच इथे भयालाही म्हटले, निर्भयतेलाही म्हटले. आपण काय म्हणू की निर्भयता हा ईश्वराचा भाव असेल, भयाला कसं म्हटलेलं आहे असं वाटतं. पण भय सुद्धा माणसाच्या मनामध्ये निर्माण होतं, ते सुद्धा ईश्वर म्हणतो की माझा भाव आहे. निर्भयताही माझा भाव आहे. अहिंसा आणि समता. आता ह्या अहिंसा या गोष्टीचं थोडं, या कल्पनेचं थोडंसं आणखी स्पष्टीकरण मला आवश्यक वाटतं म्हणून करते. अहिंसा हा आपल्याला माहिती आहे. अहिंसा कशाला म्हणायचं की हिंसेच्या विरुद्ध अहिंसा, एवढंच आपल्याला माहिती आहे. पण हिंसा न करणं म्हणजे अहिंसा, केवळ अहिंसा असं नाही. तर अनेक गोष्टींनी आपण हिंसा करत असतो. प्रत्यक्ष दुसऱ्याला मारणं म्हणजेच हिंसा होते असं नाही. अनेक गोष्टींनी आपण हिंसा करतो, अनेक प्रकारे आपण हिंसा करू शकतो. कोणकोणती पहा. दुसऱ्याबद्दल द्वेष बाळगणं, हां, द्वेष, तिरस्कार, मत्सर, दुसऱ्याबद्दल मत्सर, भयंकर मत्सराची भावना. दुसऱ्याचं चांगलं झालेलं पाहवत नाही, जळफळाट होतो मनामध्ये. ही जी परिस्थिती ही अशीच हे आहे की आणि म्हणून संतांनी असं म्हटले पहा, काय एकदम शब्द आठवणार, कोणाचा मत्सर, कोणाला लक्षात असेल तर बघा, कोणाचाही मत्सर माझ्या मनामध्ये येऊ नये, हे वर्म सर्वेश्वर पूजेचे, असा शेवट आहे त्याचा. हे वर्म हे सर्वेश्वर पूजेचे असं म्हटलंय. कोणाही जीवाचा नको मनी मत्सर, कोणाही जीवाचा नको मनी मत्सर. वर्म हे सर्वेश्वर पूजनाचे, म्हणजे ईश्वराची पूजा करायचं कशी, तर अशा प्रकारे की कोणाबद्दलही मत्सर बाळगायचा नाही. कारण मत्सर बाळगणं ही हिंसा आहे, ही हिंसा आहे. आपण माणसाचा मत्सर करतो, मनातून आपण त्याच्याबद्दल वाईट जी काही त्याच्याबद्दलचे विचार करतो, ती त्या आपण हिंसा, मानसिक हिंसा असते ती. तर मत्सर, द्वेष, कोणावरती अत्यंत क्रोध करणं, क्रोध हा सुद्धा अत्यंत हिंसेचाच भाग आहे, एक प्रकारची हिंसा आहे की हे सगळं आपण टाळलं पाहिजे. की अत्यंत क्रोधाची भावना, मत्सराची भावना, हे अशा प्रकारे ह्या ज्या गोष्टी असतात ह्या सगळ्यातून आपण हिंसा करत असतो. तर अहिंसा, ह्या अहिंसेवरती आपल्याला पुढे 13व्या अध्यायामध्ये अहिंसा, मला असं आठवतं की अहिंसा या एका कल्पनेवरती ज्ञानेश्वरांनी 100 ओव्या लिहिलेल्या आहेत, 100 ओव्या. तर त्यामुळे आपल्याला त्यावेळेला ह्या अहिंसेचा फार सुंदर सगळा अर्थ स्पष्ट होणार आहे. त्यामुळे मी आत्ता वेळही घालवत नाही. पण एकूण अहिंसा म्हणजे केवळ शारीरिक हिंसा न करणं असं नाही, तर आपण मनामध्ये दुसऱ्याबद्दल वाईट विचार करणं ही सुद्धा हिंसाच असते, तर ती सुद्धा करायची नाही. आणि समता. आता समता ह्याबद्दल मी याच्यापूर्वी मी बोललेली आहे, तुम्हाला आठवत असेल तर पहा की समता म्हणजे सर्वांना समान लेखणं.
आता ही समता कशी, ह्याचं मूळ कारण आपल्या संस्कृतीमध्ये इतकं सुंदर आहे खरं म्हणजे, की आपल्या मनामध्ये समतेचा भाव हा निर्माण व्हायलाच पाहिजे. याचं कारण आपल्या अध्यात्मानुसार, आपल्या ह्या सगळ्या तत्त्वज्ञानानुसार एकच आत्मा सर्वभूत मात्रांमध्ये असतो. मग त्याच्यात आणि माझ्यात भेदाची भावना आपण करायचीच कशी? जर एकच आत्मा सगळ्यांमध्ये असेल, सगळ्या भूतमात्रांमध्ये एकच आत्मा असेल, ज्याला आपण आठवतं तुम्हाला ना, अक्षर आणि आपण हे सगळं जे आपण पूर्वी पुरुषोत्तम वगैरे हे सर्व आपण शिकलेलो, तर तो जो अक्षर आत्मा आहे तो सर्वातीत आहे, बरोबर आहे, सर्वगत आहे, सर्वांमध्ये तोच एकच आत्मा आहे. आणि हे मी त्याच वेळेला सांगितलं होतं, कित्येक जण नंतर आलेले आहेत, म्हणून मी सांगते की तुम्हाला ही कल्पना कदाचित अपरिचित वाटेल, पण लक्षात घ्या की एक फार महत्त्वाची समतेची कल्पना आपल्या तत्त्वज्ञानातली आहे, की आपण जे म्हणतो ह्याचा आत्मा त्याचा आत्मा, मग ह्या आजोबांचा आत्मा मुलामध्ये आला वगैरे, या ज्या सगळ्या आपण कल्पना करतो, त्याच्यामध्ये जे त्याचं मूळ जे आहे ते म्हणजे क्षर आत्मा असतो. तो क्षर आत्मा, क्षर पुरुष असं ज्याला म्हटलेलं आहे गीतेमध्ये, तो क्षर पुरुष सगळ्या वासना घेऊन पुढच्या जन्मांमध्ये जातो. त्याच्या ज्या काही मनातले इच्छा विचार जे असतात ते सर्व घेऊन तो पुढे जातो आणि तो आत्मा तो पुढे गेलेला असतो. पण अक्षर आत्मा ज्याला म्हटलेलं आहे, अक्षर पुरुष, तो एकच आत्मा सर्वांमध्ये आहे. ही आपल्या अध्यात्मातली फार मूलभूत कल्पना आहे. आणि मग जर सर्वांचा आत्मा एकच आहे तर मग भेद होतीलच कसे? मी आणि दुसरा ह्याच्यामध्ये भेद होणंच शक्य नाही, पण त्याचा आत्मा आणि माझा आत्मा याच्यामध्ये फरकच नाही, एकच आत्मा आहे. आणि म्हणून समतेचं फार महत्त्वाचं आध्यात्मिक मूळ आपल्या संस्कृतीमध्ये आहे, की जे इतर संस्कृतीमध्ये नाही. आणि म्हणून समता निर्माण करण्यासाठी साम्यवाद आले आहेत, समाजवाद आलेले आहेत, निरनिराळे कायदे झाले आहेत, घटना झालेल्या आहेत, लोकशाही आली, कुठे हुकुमशाही आली, सगळे प्रकार जगामध्ये घडले, पण तरीसुद्धा अजूनही समता प्रस्थापित झालीच नाही. त्याचं कारण असल्या ह्या बाह्य गोष्टींनी कधीही समता निर्माण होणार नाही. जेव्हा आपण आपल्या ह्या तत्त्वज्ञानाकडे आपण वळू, आपण भारतीय सुद्धा वळत नाही, खरं म्हणजे जगाला आपल्या तत्त्वज्ञानाकडे आपण वळवायचं आहे. आणि आज खरोखर अशी परिस्थिती आहे की जगातली कित्येक माणसं भारतातल्या अध्यात्माकडे इतके आकर्षित व्हायला लागलेत आणि इतकं आपल्यापेक्षा प्रचंड त्यांच्यामध्ये हे सर्व ज्ञान निर्माण व्हायला लागलेलं आहे, आणि आपण भारतीय मात्र ह्या सगळ्या गोष्टी सोडून देतो आहोत. तर हे जे आहे आपल्या फार महत्त्वाची मूलभूत आपल्या अध्यात्मातली कल्पना आहे की एकच आत्मा सर्वांमध्ये आहे, सर्व भूतमात्रांमध्ये आहे. त्यामुळे प्राण्यामध्ये आणि आपल्यामध्ये सुद्धा, म्हणजे तो नामदेव जे धावले त्या कुत्र्याच्या मागे, कारण त्यांच्या मते ते कुत्रा काय आणि मी काय एकच आत्मा आहे, तर मला जर गूळ आणि भाकरी लागते तर त्या कुत्र्याला का नाही लागणार, म्हणून ते धावले त्याच्या मागे की तू गूळ पण घे बाबा. असं हे जे असतं ना, ही समता असते, ही समता असते. आणि हे आपल्या अध्यात्मामध्ये ही समता आहे आणि आपल्याला त्याचा विसर पडला आहे. तर हा जो समता भाव आहे तो माझाच भाव आहे असं ईश्वर म्हणतात. कारण का, ईश्वर हा एकच ईश्वर आहे, एकच ईश्वर सर्वांमध्ये आहे. जे आपण म्हणतोय अक्षर पुरुष, ते ईश्वराचं रूप आहे, शुद्ध आत्मा आहे, तो शुद्ध आत्मा, आणि तो सर्वांमध्ये एकच आहे. आणि तो म्हणून समता हा ईश्वराचा भाव आहे. तर अशा प्रकारे अहिंसा आणि समता हे मम रूपची पांडुसुता ओळख तू, दान यश अपकीर्ती. आता दान, दुसऱ्याला आपण दान करणं, त्या दानामध्ये सुद्धा दोन गोष्टी लक्षात घ्यायच्या असतात. एक म्हणजे सत्पात्री दान करावं, हा एक भाग, आणि दुसराही एक महत्त्वाचा भाग आहे
की तुमच्या क्षमतेनुसार तुम्ही दान करावं. तुमच्या क्षमतेनुसार तुम्ही दान करावं. म्हणजे पहा कसं, की समजा कुठेतरी आपण दान करतोय, आपल्याबरोबर आपला शेजारी आहे, त्यांनी एक 2 रुपये दिले, त्यांनी 2 रुपये दिले म्हणून आपणही 2 रुपये द्यायचे. त्याची कदाचित त्याचं जे काही आर्थिक स्थिती असेल तो 10 रुपये मिळवतो, त्या 10 रुपयातनं तो 2 रुपये काढून देतो. आपल्याला 2 लाख रुपये मिळतात, आपणही 2च द्यायचे का? हा विचार करायला पाहिजे ना. हां, म्हणजे आपल्या क्षमतेनुसार दान, आधी सत्पातरिज्ञ दान आणि आपल्या क्षमतेनुसार दान, की आपली क्षमता जितकी आहे ना तितकं आपण मोकळ्या हाताने द्यावं. ह्याच्यामध्ये काही पुन्हा अपेक्षा करू नये. म्हणजे पहा, म्हणजे हे जे मी म्हटलं ना त्याच्यात पुन्हा अपेक्षा करू नये. म्हणजे एखाद्या कुठल्या तरी कशाला तरी संस्थेला दान, डोनेशन म्हणून पैसे द्यायचे आणि मग आपण त्या संस्थेला पैसे दिले, दान दिलं म्हणून ती पावती घ्यायची आणि मग इन्कम टॅक्स वाचवायचा. काहीतरी इन्कम टॅक्समध्ये सूट असते. पुन्हा म्हणजे तुम्ही दान देताना सुद्धा पुन्हा स्वतःच्या काहीतरी प्राप्तीची अपेक्षा करता का करायची सांगा? खरंच करू नये. तुम्ही विचार करा अगदी. म्हणजे मी माझं फार मोठेपणा सांगत नाही, पण मी आपण आता हे जातो, आपण प्रत्येक ठिकाणी पॉंडिचेरीला जातो, नैनितालला जातो. मी ह्या प्रत्येक ठिकाणी मी दरवर्षी 10,000 रुपये देते. मला जे परवडतं ते देते मी. 10,000 रुपये मी दरवर्षी. आत्ताही मी पॉंडिचेरीला साकार इन्स्टिट्यूटला दिले, गेल्या वर्षी मी पॉंडिचेरी आश्रमाला दिले होते, यावर्षी साकार इन्स्टिट्यूटला दिले. मला फार मी पेन्शनवर आणि थोडं काही माझं अमेरिकेतलं आहे तेवढ्यावर मी आहे, पण मी जे काय माझ्या शक्यतेप्रमाणे मी 10,000 देते. नैनितालला गेले, येताना मी तेव्हा दीक्षितांना सांगितलं, ते म्हणाले तुम्ही दिल्लीला थांबणार आहात त्यावेळेला तारा दीदींकडे द्या. त्यांना मी दिले 10,000 रुपये. तर मला त्या प्रत्येकाने विचारलं पॉंडिचेरीला, तर ते पुन्हा पुन्हा विचारतात पावती नको का म्हणून, यू डोंट वॉन्ट रिसीट. म्हटलं नको, मला नको आहे मला रिसीट. कशा करता आपण रिसीट घ्यायची? आपण दिलं आहे ना मोकळेपणाने. काय काय त्याच्यातून कुठेतरी थोडासा एक 500 रुपये आपले वाचणार. कशा करता 10,000 रुपये द्यायची की काय? 1,000 रुपये जरी समजा, एक 500 रुपये तुम्हाला द्यायचे असतील, एक 100 रुपये तुम्हाला द्यायचे असतील, त्याच्यातून पुन्हा आपण काहीतरी मिळवायचं. कशाला अपेक्षा करायची सांगा? म्हणजे मी एक उदाहरण म्हणून सांगते, माझा मोठेपणा म्हणून नाही सांगत, पण आपल्या वृत्तींमध्ये आपणच बदल घडवायचे असतात. नाहीतर मग ह्या सगळ्याचा उपयोग काय? आपण हे कुठेतरी जाणलं पाहिजे की ते दान असतं, सत्पात्री दान आणि आपल्या क्षमतेनुसार दान. हे आपण नेहमी लक्षात ठेवायचं. कारण आपल्या क्षमतेप्रमाणे आपण खूप चैन करण्याचा सगळे प्रयत्न करतो, तर मग थोडंसं आपण दिलं तर काय हरकत आहे? नका इतकं नका देऊ, काही थोडं द्या. पण तिथे काम करणारी माणसं असतात, लक्षात घ्यायचं. आपण तिथे काम करणारी माणसं आपल्यासाठी पहाटेपासून काम करत असतात. आपल्याला कुठल्याही गोष्टीची कमतरता पडू नये यासाठी ते राबत असतात. आपण त्यांना थोडं काही दिलं तर काय हरकत आहे? हा थोडासा विचार त्याच्यामध्ये. फार आपण देतो हा भावसुद्धा मनामध्ये न ठेवता मोकळेपणाने काहीतरी करणं, हेच तर शिकायचं आहे. आपण हे जे सगळं वाचतो आहे ना, त्याच्यातून आपण आपल्या वृत्ती सुधारणं हे खरं जास्त महत्त्वाचं आहे. आपल्याला ज्ञानेश्वरी पाठ नाही झाली तरी चालेल. मला कुठे आहे पाठ? मला पाठ नाही आहे आणि मी प्रयत्नही करणार नाही, कारण मला पाठ नाही झाली तरी चालेल, पण मला ती समजली पाहिजे. आणि जितकं वाचते तितकं जास्ती आणखीन अर्थ वेगवेगळे लागत जातात. एवढं झालं तरी पुढे. चला पुढे जाऊया. तर दान यश हाही माझा भाव आहे म्हटलेलं आहे. आणि अपकीर्ती म्हटले. म्हणजे आपल्याबद्दल काहीतरी वाईट बोललं जाणं, अपकीर्ती आपली होणं. एका बाजूला यश म्हटले, नंतर लगेच अपकीर्ती म्हटले. आता हे थोडंसं आपल्याला
विचित्र वाटतं की अपकीर्ती हा कसा भाव आहे ईश्वराचा. तर ते पुढे बघा, आता येईलच त्याचा कारण आपल्याला कळेल. दान यश अपकीर्ती हे जे भाव सर्वत्र वसती, ते मजची पासूनी होती भूतांचा ठाई. आता हे कळलं. आता पुढे जाऊया. जैसी भूते आहाती सिनानी, सिनानी म्हणजे वेगवेगळी वेगवेगळी. जैसी भूते आहाती सिनानी, तैसेची हे वेगळाले मानी. म्हणजे हे सगळे भाव वेगवेगळे आहेत. जशी भूत वेगवेगळी आहेत भूत मात्र, तसे त्यांचे भाव वेगवेगळे आहेत. एक उपजती माझा ज्ञानी, एक नेणती माते. आलं लक्षात तुमच्या? हे कारण आहे की हे जे आत्तापर्यंत आहे ना, आत्तापर्यंत आपण हे जे सगळं पाहिलं की सुखाबरोबर दुःखाचा उल्लेख केला आहे, भयाबरोबर निर्भयतेचा उल्लेख केला आहे, यशाबरोबर अपकीर्तीचा उल्लेख केलेला आहे. आता ह्याच्यामध्ये यश चांगलं आहे, निर्भयता चांगली आहे, सुख चांगलं आहे, हे ईश्वराचे भाव आहे म्हटलं तर ठीक आहे. पण दुःखालाही म्हटलं आहे, भयालाही म्हटलं आहे, अपकीर्तीलाही म्हटलेलं आहे ईश्वराचा भाव. असं का? तर त्यांनी त्याचं स्पष्टीकरण इतकं सुंदर दिलं आहे की हे जे आहे अपकीर्ती काय, भय काय किंवा दुःख काय, हे कधी निर्माण होतं, तर त्याचं कारण असं की एक उपजती माझा ज्ञानी, एक नेणती माते. म्हणजे काही माणसं मला जाणत नाहीत, त्यांना म्हणजे माझं स्वरूप त्यांना कळत नाही, त्यांना मग दुःख, त्यांना मग त्यांची अपकीर्ती. कारण ईश्वराचं स्वरूप योग्य प्रकारे जाणून त्या योग्य प्रकारे ईश्वर प्राप्तीचा प्रयत्न जे माणसं करतात, त्या माणसांच्या बाबतीमध्ये अपकीर्ती कधी निर्माण होणार नाही, दुःख कधी निर्माण होणार नाही किंवा भय कधी निर्माण होणार नाही. भय हे सुद्धा असंच आहे ना, भय आपल्याला जे वाटतं ते भय आपलं गेलं पाहिजे. कितीतरी साध्या साध्या गोष्टींचं भय, अंधार दिसला की भय, आपण एकटंच घरात आहे भय, कधीतरी अशी परिस्थिती येते, मी तर वर्षानुवर्ष एकटी राहते, मला कधीच नाही खरोखरच भय वाटलं नाही. म्हणजे हे आता मी खूप वाचन नंतर झालं, पण नाही मला का माहीत नाही, पण माझ्या ह्याच्यामध्ये ते एक असा एक आहे, एक निर्भयता अशी. आता मला ते कळतंय कुठेतरी काहीतरी अंश असेल तो ज्ञानाचा की जो आता तो थोडासा आणखी अंकुरतोय. पण असं हे जे आहे ना, त्याचं कारण त्यांनी सांगितलंय. हे जे होतं की अपकीर्ती होण्या इतका माणूस वाईट का वागतो, त्याला ईश्वराचं ज्ञान झालेलं नसतं म्हणून तो तसा वागतो. तर म्हणून ते म्हटले एक उपजती माझा ज्ञानी. म्हणजे काही माणसांमध्ये माझं ज्ञान असतं, मग ते कशी असतात, सुख, त्यांना शम दम असमोह क्षमा सत्य, त्या सगळ्या गोष्टी त्यांना त्यांच्या आवाक्यातल्या असतात. पण ज्यांना माझं ज्ञान नसतं, जे अज्ञानामध्ये असतात, ती माणसं मात्र मग भय दुःख हे सगळे अशा अपकीर्ती अशा गोष्टी त्यांच्या बाबतीमध्ये घडतात. एक उपजती माझा ज्ञानी, एक नेणती माते. आता ते स्पष्ट करायला एक उदाहरण किती सुंदर दिले पहा. अगा प्रकाश आणि कवड असे, सूर्याची स्तव जैसे, प्रकाश उदयी दिसे तम अस्तुसी. कवडसे म्हणजे अंधार, कवडसे म्हणजे अंधार. आपण ज्याला कवडसा म्हणतो तसं नाही आहे. कवडसा ह्याचा मागेही एकदा हा शब्द येऊन गेला आहे. कवडसा ह्याचा अर्थ अंधार. तर काही अगा प्रकाश आणि कवडसे म्हणजे प्रकाश आणि अंधार हे दोन्ही कशामुळे निर्माण होतं? सूर्याची स्तव, सूर्यामुळेच निर्माण होतं. प्रकाश उदयी दिसे, सूर्याचा उदय झाला की प्रकाश दिसतो, आणि अस्त झाला की अंधार तम दिसतो, म्हणजे अंधार दिसतो. हे जसं आहे ना, तसंच
माझं ज्ञान, ईश्वर म्हणतो की माझं ज्ञान झालं की सगळे चांगले भाव निर्माण होतात. माझ्या ज्ञानाच्या अभावामुळे सगळे जे काही वाईट भाव असतील ते निर्माण. आता पुढे, आणि माझे जे जाणणे नेणणे ते तव भूतांची या दैवाचे करणे, म्हणून भूती भावाचे होणे विषम पडे. भूती भावाचे होणे विषम पडे म्हणजे त्यांनी या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की माझे जाणणे नेणणे म्हणजे काही माणसं मला जाणतात आणि काही माणसं मला जाणत नाहीत, त्यांच्यामध्ये माझी जाणीव नसते. हे का होतं तर ते तव भूतांच्या दैवाचे करणे म्हटले. ते त्यांच्या दैवाचं म्हणजे दैवामुळे असं घडतं. तसं दैव घेऊन ते जन्मलेले असतात असा त्याचा अर्थ. थोडक्यात पुढे मी स्पष्टीकरण करते. ह्या भूतांच्या दैवाचे करणे म्हणून भूती भावाचे होणे विषम पडे म्हणजे विषम भाव, वेगवेगळे भाव, कोणामध्ये अभाव आहे कोणामध्ये भाव आहे, हे जे सर्व दिसतं ते का दिसतं तर ते दैवाच्यामुळे दिसतं असं म्हटलेलं आहे. आणि हा जो दैव शब्द आहे ना, ह्या दैव ह्याचा अर्थ नीट आपण जाणून घेऊया की दैव ह्याचा अर्थ आपल्याला साधा माहिती आहे की दैव आपण म्हणतो आपण अगदी नशीब असं अशा अर्थाने सगळं म्हणतो. पण दैव म्हणजे आपण आपल्या संस्कृतीनुसार गेल्या अनेक जन्मांमध्ये झालेल्या कर्मांचा तो परिणाम असतो. त्याच्यातून काही आत्ता ह्या जन्मामध्ये आपण भोगतो, काही नंतरच्या पुढच्या जन्मांमध्ये संचित असतं, काही प्रारब्ध असतं म्हणजे आत्ता आपल्या ह्या जन्मामध्ये आपल्याला ते भोगावं लागतं. तर अशा प्रकारे हे जे दैव आहे ना ते हे दैवाचं करणं आहे सगळं. ईश्वराला आपण काही माणसं जाणतात आणि काही जाणू शकत नाही, काही ईश्वराला जाणण्याची इच्छाही करत नाही, इथपर्यंत असतं. बरोबर आहे ना. जे काय करायचं आहे, हे ईश्वर वगैरे सगळं खोटं आहे असं लेख येतात बघा काही. आता गेल्या आठवड्यामध्ये मला अगदी खूप वाटलं होतं तो लेख वाचल्यानंतर. लोकसत्ता नाही, महाराष्ट्र टाइम्समध्ये एक लेख आला होता आणि इतकं अगदी म्हणजे असा हात वळवळला माझा की आपण चांगलं एक लिहावं ह्याला उत्तर. पण माझ्याने एक तर फारसं लिहिणं होत नाही आणि वेळही तसा कमी पडतो, तर त्यामुळे लिहिलं गेलं नाही. एक अशा प्रकारचं सगळ्या गोष्टींवरती. आणि शेवट त्या लेखाचा असा होता, एक वाक्य शेवटचं निष्कर्ष त्यांचा की आता भारताला गरज कशाची आहे तर विज्ञानाची आहे. हे सगळं धर्म आणि अध्यात्म आणि हे सगळं सोडून दिलं पाहिजे, ह्या सगळ्याचा विसर पडला पाहिजे, तरच आपली प्रगती होणार आहे असा निष्कर्ष सगळा त्या लेखाचा. आणि खूप गोष्टींचा उल्लेख आहे बघा. तर एक दोन गेल्या आठवड्यात असेल कदाचित, तुम्ही जो कोणी महाराष्ट्र टाइम्स घेत असाल तर एका चंद्रपूरच्या कोणीतरी एका माणसाने लिहिलेला लेख होता आणि भयंकर असं एक काही तास माझे असे गेले की असं आतमध्ये असं झालं होतं की लिहावं आता ह्याच्यावर. काय म्हणजे असा लेख, असा विचित्र लेख लिहिलेला होता. मागे सुद्धा एकाने लोकसत्तेमध्ये लेख यायचे लागून होते आणि त्याच्यामध्ये एक लेख होता, आता संतांना विसरा. आता संतांना विसरा असं त्या लेखाचं हे होतं. तेव्हाही असंच झालं होतं मला की अगदी खरमरीत सगळं लिहावं म्हणून. आणि हेही वाचलं त्यावेळेला. मी आहे की नाही ठेवलेलं माहीत नाही मला, पण असेल माझ्याकडे तर मी आणून दाखवेन तुम्हाला. ते फार सुंदर. आणि कोणी जर महाराष्ट्र टाइम्स घेत असतील तर बघा तुम्ही, गेल्या आठवड्यातला बहुतेक आहे कुठला तरी, शनिवार किंवा शुक्रवारच्या अंकामध्ये कुठेतरी आहे. आणि हा शेवट आहे
की विज्ञानाची गरज आहे. आता हे जे आहे ना, हे दैव, म्हणजे मी आता तिथून तिथे का गेले आठवत नाही मला, पण हे दैव वगैरे हे जे सगळं आहे, ह्या दैव ह्या गोष्टी ह्या सगळ्या अगदी झूट आहेत. हे सगळं आपल्याकडे आपल्या भारतामध्ये त्यांनी जैन नारळीकरांचाही उल्लेख केला की त्यांनाही हे ते तर केवढे मोठे खगोलशास्त्रज्ञ की त्यांनासुद्धा हे मान्य नाही वगैरे. त्यांचेही मागे 1-2 लेख मी वाचले होते, पण अशा प्रकारे त्यांनी लिहिलं नव्हतं. पण हे जे सगळं आहे की दैव, आता केवळ तुम्ही ग्रह तारे वगैरे ह्याचा विचार न करता दैव हा जो प्रकार आहे, ज्याला आपण कर्माचा परिणाम असं आपण म्हणतो, ते आपल्या ह्या शास्त्र ग्रंथांमध्ये त्याचं इतकं सुंदर त्याचं स्पष्टीकरण आहे की दैव ज्याला आपण म्हणतो ते कसं. जर कोणी कठोपनिषद, जर उपनिषद कोणी पाहत असतील शिकत असतील तर कठोपनिषदामध्ये 5 ते 7 श्लोक आहे. 5 नंबर सांगते, म्हणजे क्रमांक 5 ते 7 या श्लोकात, ते श्लोक मुद्दाम वाचा तुम्ही. त्या ठिकाणी दैव म्हणजे काय, हे दैव कसं निर्माण होतं याचं इतकं सुंदर उदाहरण हे दिलेलं आहे. यथा कर्मम यथा श्रुतम असं म्हटलंय. हां, यथा कर्मम यथा श्रुतम असं तिथे उल्लेख आहे. यथा कर्मम यथा श्रुतम. आता श्रुत ह्याचा अर्थ लक्षात घ्या नीट, म्हणजे काय ते वाचल्यावर पटकन कळत नाही, पण श्रुत याचा अर्थ की जे ज्ञान आपण, कारण पूर्वीच्या काळामध्ये सगळं श्रवणाने मिळणारं ज्ञान होतं, म्हणून जे काही ज्ञान आपण श्रवण मार्गे मिळवलेलं आहे आणि ज्या प्रकारे आपण कर्म केलेलं आहे त्या प्रकारे पुढे आपला जन्म कसा असेल हे ठरतं, असं कठोपनिषदात 5 ते 7 या श्लोकामध्ये दिलेलं आहे की नाही. बघा तुम्ही, कठोपनिषद ज्यांच्याकडे असेल त्यांनी उघडून बघा. तर हे जे आहे म्हणजे यथा कर्मम यथा श्रुतम असं म्हटलंय, म्हणजे आपल्या कर्माप्रमाणे आपलं दैव ठरतं. हे तर आपल्याला माहिती आहे की आपण कशा प्रकारची कर्म करतो त्याप्रमाणे ठरतं. यथा श्रुतम पण म्हटलंय की जे आपण ज्ञान घेतो, म्हणून आपण चांगलं ज्ञानही घ्यायचं. ज्ञान, आपले विचार बदलले पाहिजेत. आपोआपच मग आपल्या सगळ्या वृत्ती बदलतात, आपली कर्मही बदलतात आणि मग त्या ज्ञानाचा जो काही आपल्या सगळ्या व्यक्तिमत्वावरती जो परिणाम होतो त्यातून मग आपलं वर्तन जे काही पुढे घडत असतं. आणि जे पहा, तुम्हाला आठवत असेल 6व्या अध्यायाच्या 8व्या अध्यायाच्या शेवटी असा उल्लेख आहे. 8व्या अध्यायाच्या शेवटी असा उल्लेख आहे की माणसाची देहांताच्या वेळेला जी काही त्याच्या मनामधले जे विचार असतात, 8व्या अध्यायाच्या शेवटी आहे ना, की माणसाच्या मनातले जे विचार असतात त्याच्या प्रयाणाच्या काळी जे काही मनातले विचार असतात त्यानुसार त्याला पुढचा जन्म प्राप्त होतो. हे असं म्हणून तिथे लगेच पुढे म्हटले की प्रयाणाच्या काळी विचार, ईश्वराचे विचार किंवा चांगले विचार निर्माण व्हायला आधी संबंध आयुष्यामध्ये आपल्या ते असले पाहिजे. शेवटी येणार नाही, ते शेवटी आपल्या तोंडून येणार नाही. आपल्या तोंडून प्रापंचिकच काहीतरी गोष्टींचा उल्लेख होईल, हा उल्लेख होणार नाही. तर म्हणून ते कठोपनिषदातलं जे यथा कर्मम यथा श्रुतम, आपण तसं ज्ञान जे काही मिळवतो आधीच्या जन्मामध्ये आणि त्याप्रमाणे आपलं जे काही कर्म चांगलं घडतं त्याप्रमाणे आपलं दैव निर्माण होतं. तर हे जे दैव इथे म्हटलेलं आहे ना, ते दैवाचं फार सुंदर त्याच्या मागचा अर्थ आपण लक्षात घ्यायचा आहे की हे म्हणजे ईश्वराचं ज्ञान होईल का नाही हे दैवानी ठरतं असं इथे म्हटलंय. पण ते दैव का ठरतं, यथा ज्ञान म्हणजे यथा कर्म यथा श्रुतम, हां, कठोपनिषदातला भाग आहे. किंवा आपल्या ज्या वृत्ती 8व्या अध्यायातला शेवटचा भाग, अशा ह्यानी आपलं दैव ठरत असतं. तर आपलं दैव कसं ठरतं, तर ते अशा प्रकारे ठरतं. आणि मग दैवानुसार ईश्वराचं आपण ज्ञान घेऊ
का नाही घेणार, म्हणजे आपल्याला त्याबद्दल आस्था वाटेल का नाही वाटणार, का ते सगळं झूट आहे, सगळं खोटं आहे असं आपल्याला वाटेल. हे सगळे आपल्या वृत्ती या त्याच्यावरती अवलंबून असतात. तर अशा प्रकारे हे दैव ह्याचा त्यांनी उल्लेख केलेला आहे. ते तव भूतांची या दैवाचे करणे. आता लक्षात आलं ना सगळं. दैवाचे करणे म्हणून भूती भावाचे होणे विषम पडे. जसं दैव त्याप्रमाणे मग तुमचे भाव वेगवेगळे असतात. मग तुमच्या हे सुद्धा म्हणजे तुम्ही सात्विक असाल का तामसिक असाल का राजसिक असाल, कशाचं किती प्रमाण असेल हे सुद्धा शेवटी त्याच्यावरती अवलंबून आहे. विषम आहे ते, प्रत्येकामध्ये वेगवेगळं आहे आणि ते दैवाप्रमाणे घडत असतं. यापरी माझा भावी हे जीवसृष्टी आहे आघवी, गुंतली असे जाणावी पंडुकुमारा. ही सगळी जीवसृष्टी, ही सगळी आघवी, ही सगळी सृष्टी ही गुंतली असे माझ्या भावी असं म्हटलेलं आहे. माझ्या या निरनिराळ्या भावामध्ये, म्हणजे बुद्धीपासून त्यांनी सुरुवात केली आहे आणि अनेक, मग त्याच्यामध्ये आणखी किती भाव आपण हे करू शकतो, पण त्यातले प्रमुख जे आहेत ते त्यांनी सांगितले. तर अशा वेगवेगळ्या प्रकारचे भाव सगळ्या ह्या जीवसृष्टीमध्ये निर्माण होतात. आणि जीवसृष्टी म्हटले, फक्त मनुष्य म्हटलेलं नाही आहे, जीवसृष्टी म्हटले. प्रत्येक जीव वेगळा आहे. वाघामध्ये असलेली त्याची वृत्ती आणि शेळी मेंढीमध्ये गायीमध्ये असलेली वृत्ती याच्यामध्ये फरक आहे, कितीतरी प्रचंड मोठा फरक आहे. ही वृत्तीमध्ये असणारा सुद्धा फरक हा जो आहे तर सगळ्या जीवसृष्टीमधला हा जो फरक आहे तो अशा प्रकारे आहे. आणि त्यामुळे पहा, आता म्हणजे मी हे साधं गाय आणि हे उदाहरण दिलं, म्हणजे तर विंचू, विंचू हा किंवा सर्प, हा सर्प तरी त्या कुठे त्याला त्रास झाला तर हे करतो, पण विंचू मात्र डसतो. विंचू डसतो, म्हणजे आपण त्याला त्रास देतो म्हणून नाही, आपण तिथे असलो की विंचू डसतो. आता म्हणून तुकारामांनी म्हटलंय पहा की देवाऱ्यावरी विंचू चढे, त्यासी देवपूजा न आवडे, तेथे पैजाऱ्याचे काम अधमासी अधम म्हटलंय त्यांनी. की पैजारा म्हणजे वाहन घ्या आणि त्या विंचवाला मारा, की तो मोठा देवपूजा करायला आलेला आहे आपल्यासारखाच असं मनामध्ये आणू नका. त्याचा भाव हा वेगळाच आहे. तो भाव घेऊन त्याचं दैव आहे, त्याची प्रकृती ही तशीच आहे आणि ती प्रकृती घेऊनच तो जन्मलेला आहे. मग त्याला हे म्हणजे अशा ह्या पॉंडिचेरीच्या मदरनीसुद्धा अशा ह्या काही प्राण्यांचं अशा प्रकारे हे केलेलं आहे की हे प्राणी असे का असतात, तर त्यांनीही असंच हे केलेलं आहे की त्यांच्यामध्ये ह्या वृत्ती घेऊन ते जन्माला आलेले असतात, त्यांचं ते दैव असतं. आणि त्यामुळे त्यांच्यावरती दया करणं हे काही आवश्यक नसतं. जिथे आपल्याला त्यांच्यामुळे काही उपद्रव होणार असेल तिथे त्यांना मारणं हाच उपाय असतो. तर यापरी माझा भावी हे जीवसृष्टी आहे आघवी, गुंतली असे जाणावी पंडुकुमारा. आता ये सृष्टीचे पालक, आता पुढचा आता हा पुढचा विचार आहे. ह्या ओवीपासून पुढच्या म्हणजे हा जो 6वा श्लोक आहे त्या 6व्या श्लोकाची सुरुवात ह्या ओवीपासून खरं म्हणजे होते. आता ये सृष्टीचे पालक तया आधीन वर्तती लोक, ते 11 भाव आणिक सांगेन तुझं असं म्हटलंय. म्हणजे ही जी सगळी जीवसृष्टी आहे त्याचं पालक म्हणजे त्याचं योग्य पालन, त्याचं योग्य नियंत्रण व्हावं म्हणून ते अधीन वर्तती लोक, म्हणजे या जीव सगळी सृष्टी त्यांच्या अशा काहींच्या अधीन व्हावी, त्यांच्या सत्तेखाली, त्यांच्या नियंत्रणाखाली राहावी, असे 11 भाव मी आता तुला आणखी सांगतो असं म्हटलं. 11 भाव मी तुला आणखी सांगतो असं म्हटलं.
म्हणजे हे आता पुढे सांगतायत ना, हे सुद्धा त्यांचे भाव आहेत असं ते म्हणतायत. आणि ते भाव असं म्हणून ते कोणाचा उल्लेख करतायत, तर आता पहा, हे श्लोक वाचत नाही, ओव्या छान सुंदर आहेत, सगळ्या ओव्या लिहिणार आहे. तरी आघवाची गुणी वृद्ध, जे महर्षी माझी प्रबुद्ध, कश्यपादी प्रसिद्ध सप्त ऋषी, आणि काही सांगी जतील, जे 14 आतील, स्वयंभू मुख्य मुदल चारी म्हणू. ऐसे हे 11 माझा मनी जाहाले धनुर्धरा, सृष्टीची या व्यापारा लागोनिया. म्हणजे हा जो शेवट आहे ना, सृष्टीची या व्यापारा लागोनिया, तर ही सगळी जीवसृष्टी जी आहे ती व्यापारा, ह्याचा अर्थ ती व्यवस्थित चालू राहावी, हां, तिचं योग्य नियंत्रण व्हावं, ती योग्य प्रकारे चालू राहावी. व्यापारा लागोनिया ह्याचा अर्थ ती योग्य प्रकारे चालू राहावी ही सगळी जीवसृष्टी. यासाठी हे 11 माझा मनी जाहाले धनुर्धरा, म्हणजे माझ्या मनापासून, मी शेवटची ओवी आधी घेतली आहे 94वी ओवी, ऐसे हे 11 माझा मनी जाहाले धनुर्धरा, म्हणजे माझ्या मनापासून, भाव म्हटलंय ना, भाव हे मनातले भाव असतात, तर माझ्या मनापासून हे भाव निर्माण झालेत अर्जुना, की कशासाठी, तर सृष्टीचा व्यापार योग्य प्रकारे, व्यापार म्हणजे व्यवहार सगळा योग्य प्रकारे चालू राहावा, म्हणून हे 11 भाव, 11 हे मी निर्माण केले. आता हे भाव म्हटलंय, पण त्या भाव म्हणून कोणाचा उल्लेख केलाय पहा. आता पहिल्या ओवीपासून पाहू, आपलं 92 ओवीपासून पाहू. तरी आघवाची गुणी वृद्ध, जे महर्षी माझी प्रबुद्ध, कश्यपादी प्रसिद्ध सप्तऋषी. या सप्तर्षी हे जे आहे, सप्तऋषी जे आहेत त्यांनाही भाव म्हटले, माझ्या मनीचे भाव म्हटले. म्हणजे त्या सप्तर्षींमध्ये असणाऱ्या ज्या काही वृत्ती आहेत ह्या सगळ्या ईश्वराच्या वृत्ती आहेत, ईश्वराच्या मनीचे भाव आहेत, हे पहिलंच आपण लक्षात घ्यायचं. आणि हे सप्त ऋषी कसे, तर आघवाची गुणी वृद्धू, म्हणजे सगळ्या गुणांमध्ये श्रेष्ठ. वृद्धू याचा अर्थ श्रेष्ठ, सर्व गुणांमध्ये ते श्रेष्ठ, म्हणजे सगळे त्यांच्यामध्ये श्रेष्ठ गुण त्यांच्यामध्ये आहेत. आणि महर्षी माझी प्रबुद्ध, म्हणजे सर्व महर्षींमधले हे पुन्हा श्रेष्ठ असे ज्ञाते. प्रबुद्ध म्हणजे ज्ञाते, ज्ञानी माणसं, सगळ्या महर्षींमधली अत्यंत ज्ञानी माणसं असे कश्यपादी, कश्यप आणि इतर प्रसिद्ध सप्तऋषी असं म्हटलेलं आहे. आता कश्यप ह्या एकाच नावाचा उल्लेख त्यांनी इथे केला आहे. कदाचित तुम्हाला असं वाटेल की कोण, सप्तर्षींची नावं आपल्याला माहिती असावी. खरं म्हणजे माहिती असलीच पाहिजेत असंही नाही, कारण अशा ह्याच्यामध्ये फार अगदी केवळ माहितीसाठी येते, त्याच्यातून काही मोठं ज्ञान फार वाढणार आहे असं नाही, पण माहितीसाठी. पण ते सुद्धा ना निरनिराळ्या ठिकाणी ह्यांचा निरनिराळ्या नावांचा उल्लेख आहे. पुराणं आपण पाहिली तर निरनिराळ्या पुराणामध्ये वेगळ्याच नावं सप्तर्षी म्हणून सांगितली आहेत, दुसरीकडे आणखीन काहीतरी वेगळी सांगितली. त्यामुळे एक वाक्यता नाही आहे ह्याच्यामध्ये, आणि त्यामुळे जरा ही नावं देणं कठीण आहे. पण त्यातल्या त्यात तुम्हाला जर पाहिजे असतील तर मी एक 6-7 नावं सांगते की जी साधारण धरली जातात सर्वत्र अशी. एक तर पहिलं कश्यप, ज्याचा उल्लेख इथे केलेलाच आहे. कश्यप आहे, वशिष्ठ आहे, त्यानंतर मला जरा बोलू दे ना, नाही तुम्ही सांगता, सांगा ना.
नाही. नाही नाही सांगा, काहीच हरकत नाही. कश्यप, अत्रि, भारद्वाज, वशिष्ठ, गौतम, जमदग्नी. हेच मी म्हटलं. आता ह्यांनी नावं सांगितलेली ऐकली तुम्ही. आता मी सांगते ती थोडी वेगळी आहे. वेगळ्या पुस्तकात वेगळी. हां, म्हणूनच मी सांगायला थोडंसं हे होते की काही त्याच्यामध्ये खरा अर्थ नाही. प्रत्येकाने वेगवेगळी नावं दिली आहे. काही ठिकाणी आता वशिष्ठानंतर काहींनी विश्वामित्राचा उल्लेख केला आहे, पण काही पुस्तकामध्ये विश्वामित्राचा उल्लेख नाही आहे. तर मी थोडीशी सांगते. पहा, वशिष्ठ आहे, नंतर म्हणजे कश्यप आहे, वशिष्ठ आहे, अंगिरा. अंगिरा म्हणजेच अंगिरस. अंगिरस हे नाव कदाचित तुम्ही ऐकलं असेल ऋषींचं. अंगिरस ऋषी, अंगिरस ऋषी, त्यांनाच अंगिरा असंही म्हणतात. आणि अंगिरा हे नाव जास्त प्रसिद्ध आहे त्यांचं, अंगिरा. तर अंगिरा नंतर अत्री. अत्री नंतर गौतम नाही आहे त्याच्यामध्ये. पुलस्त्य म्हणून एक आहे, पुलस्त्य, स ला त ला य, पुलस्त्य. पुलस्त्य नंतर पुलह, पुलह आणि क्रतू. क्रतू, क्र नाही. आपण कुठे काय आपल्याला एवढी माहिती आहे म्हणजे पुलस्त्य, पुलह, क्रतू ही नावं आपण ऐकलेलीच नाही आहेत. पण आहे म्हणजे यांचा उल्लेख. सप्तर्षी सर्वात श्रेष्ठ ऋषी म्हणून यांचा उल्लेख केला जातो असं अनंतराव आठवले त्यांच्या पुस्तकामध्ये या नावांचा उल्लेख आहे. आणि मी थोडं अनंतराव आठवलेला मानते जरा, तर त्यामुळे हां हां बरं जाऊ दे. आता आपण पुढे जाऊ. तर असे कश्यपादी प्रसिद्ध सप्तऋषी. आणि काही म्हणजे आता ह्यांचं स्थान काय किंवा ह्यांचं कारण काय किंवा ह्यांचं कार्य काय हे आपल्याला जास्त महत्त्वाचं आहे. ते कोण, त्या नावाला महत्त्व नाही आहे. आणि काही सांगिततील जे 14 आतील स्वयंभू मुख्य मुदल चारी मनू असं म्हटलं. म्हणजे आणखी मी सांगतो अर्जुना, जे 14 आतील म्हणजे एकूण 14 मनू आहेत, त्या 14 मनूंपैकी 4 मुख्य मनू आहेत. आणि त्यातल्या एकाचा एक नावाचा उल्लेख इथे केलेला आहे, तो म्हणजे स्वयंभू. स्वयंभू हे जे नाव आहे ना, तो एका मनूचं नाव आहे. पुन्हा याच्यात 4 मुख्य कुठले ह्याच्यात पुन्हा वाद आहे. मी एक 4 नावं तुम्हाला हवी असली तर सांगते. स्वयंभू, नंतर दुसरं आहे स्वारोचिष. स्वारोची चिर रस्व चिश श पोट पुढे स्वारोचिष. उत्तम, उत्तम आणि तामस. तामस, तामस. आता हे काय आहे माहिती आहे का, 4 मनू म्हणजे हे जे 14 मनू आहेत आणि त्यापैकी हे 4 मुख्य, असं मुख्य मुदल म्हटलं आहे त्यांनी, म्हणजे सर्वात प्रमुख असे हे जे 4 मनू, हे ह्या निरनिराळ्या वृत्ती आहेत. हे मनू हे मानवाचे अगदी पहिले पूर्वज, पण त्यांच्यामध्ये ह्या निरनिराळ्या वृत्ती काही आहेत. आता पहा, तामस म्हटल्यानंतर आपल्याला कळतं, उत्तम म्हटल्यानंतर आपल्याला कळतं. तर हे काही असे महत्त्वाच्या वृत्ती त्यांच्यामध्ये असलेल्या असे हे मनू. आता त्यांची नावं सोडून द्या, त्याच्यामध्ये बरीच आहेत. वैवस्वत, नंतर सावार्णिक, दक्ष सवर्णी,
ब्रह्म सावरणी, धर्म सावरणी, रुद्र सावरणी, देव सावरणी, इंद्र सावरणी, अशी इतकी नावं आहेत. आपल्याला काही महत्त्वाची ती नाही आहे. मी आपली कुठेतरी मला जिथे मिळाली ती मी लिहून ठेवली आहे. त्यानंतर हे आता त्यांनी काय म्हटलं आहे की 11 हे जे आहेत त्या 11मध्ये 7 म्हणजे 7 ऋषी आणि 4 मनु मिळून 11 होतं. बरोबर आहे. तर असे हे जे आहेत ते 11. ऐसे हे 11 माझा मनी जाहले धनुर्धरा सृष्टीची या व्यापारा लागून या. आता हे आपण मगाशी पाहिलं त्यामुळे कळलंय. जे लोकांची ये व्यवस्था न पडे, जे या त्रिभुवनाचे काही न मांडे आहे ना, मांडे तै महाभूतांचे दळवाडे अचुंबित असे. म्हणजे हे 11 कशासाठी तर ज्यामुळे जयी ह्याचा अर्थ ज्यामुळे लोकांची ये व्यवस्था न पडे, म्हणजे त्यांचं त्रिभुवनातल्या अस्तित्वामध्ये असलेल्या लोकांचं काही बिघडणार नाही, सगळं व्यवस्थित चालू राहील. नंतर सॉरी चुकीचं सांगते मी. ह्याचा अर्थ असा आहे की जई लोकांची ये व्यवस्था न पडे, जई या त्रिभुवनाचे काही न मांडे, तै महाभूतांचे दळवाडे अचुंबित असे. म्हणजे ह्याचा अर्थ असा की ज्या वेळेला ह्या त्रिभुवनातल्या कुठल्याही लोक निर्माणच झालेले नव्हते, त्रिभुवनातली कुठलीही लोक निर्माणच झालेली नव्हती, मग लोकांची ये व्यवस्था याचा अर्थही तोच होतो की माणसंच निर्माण झालेली नव्हती. त्यापूर्वी हे 11 जण होते. म्हणजे सर्वात आधी ब्रह्मानंतरचे कोण तर हे लोकांची व्यवस्था न पडे, म्हणजे ही लोक ह्याचाही अर्थ 2 प्रकारे घेता येतो. लोक म्हणजे जे सप्त लोक म्हणतात, भूस्वाहा वगैरे असं जे आहे, तपा, हे जे सगळे 7 लोक आहेत तोही अर्थ घेता येतो. नाहीतर लोकांची व्यवस्था याचा अर्थ सामान्य माणसं जेव्हा निर्माणच झालेली नव्हती, नाहीतर साध्या शब्दामध्ये म्हणायचं म्हणजे हे ब्रह्मांडच ज्या वेळेला निर्माण झालेलं नव्हतं. जे या त्रिभुवनाचे काही न मांडे, म्हणजे काही त्रिभुवनातलं अस्तित्वातच आलेलं नव्हतं, तै महाभूतांचे दळवाडे अचुंबित असे. म्हणजे महाभूतसुद्धा जेव्हा निर्माण झाली नव्हती, पंचमहाभूतं जी आहेत की ज्यांच्यामुळे जी आपल्यामध्ये आहेत ती सुद्धा ज्या वेळेला निर्माण झालेली नव्हती, तैची जे जाहले, तैची म्हणजे तेव्हा ज्या वेळेला हे काही निर्माण झालेलं नव्हतं तेव्हा तैची जे जाहले, ही जे जाहले त्यांचं आता पुढे वेगळं म्हटलंय. तैची जे जाहले म्हणजे हे 11 जण त्यावेळेला होते. त्यांनी पुढे काय केलं, इही म्हणजे त्या 11 जणांनी लोकपाळ केले. म्हणजे त्यांनी लोकपाल निर्मिले. लोकपाल म्हणून म्हणजे या निरनिराळ्या लोकपाल याचा अर्थ असा आहे की ह्या ज्या 8 दिशा किंवा 10 दिशा म्हटलं जातं, ह्या 10 दिशांना एक ते लोकपाल की तिथलं रक्षण करणारा, तिथे सर्व व्यवस्थित ठेवणारा, असे लोकपाल त्यांनी त्या 11 जणांनी पहिल्यांदा लोकपाल निर्माण केले. आणि त्यांचं वर्णन कसं केलंय, अध्यक्ष म्हणजे ते लोकपाल म्हणजे अध्यक्ष, की ते त्या दिशेचे अध्यक्ष, ते सगळं तिकडचं नियंत्रण त्यांनी पाहायचं. तर अध्यक्ष रचुनी ठेविले ही जन, म्हणजे तो अध्यक्ष जो शब्द आहे ना तिथे एक रेघ द्या, कारण तिथे थांबलं तर पुढचा अर्थ नीट लागतो. आपण सलग वाचलं तर अर्थ कळत नाही, म्हणून तिथे एक रेघ द्या. हे जे लोकपाल आहेत त्यांना अध्यक्ष म्हटले. इथपर्यंत कळलं. ही लोकपाल केले म्हणजे त्या 11 जणांनी
हे लोकपाल निर्माण केले, ज्यांना अध्यक्ष म्हटले. आणि त्यांनी काय केलं ते पुढे दिलंय, रचुनी ठेविले इही जन. म्हणजे आपण सगळी माणसं ही त्यांनी त्या पुढे निर्माण केली. अशी म्हणजे विश्वाची निर्मिती कशी झाली ह्याचं हे सगळं स्पष्टीकरण दिले. म्हणून 11 हे राजा, मग येर लोक यांची या प्रजा, ऐसा हा विस्तारू माझा ओळख तू. पाहे पा आरंभी बीज एकले, मग तेची विरुढलिया बुड जागले, बुडी कोंब निघाले खांदियांचे. म्हणजे आरंभी एक बीज होतं, त्याच्यातून बूड झालं म्हणजे खोड निर्माण झालं. झाडाचं खोड असतं ना, खालचा भाग, खोड निर्माण झालं. बीजापासून पुढे खोड निर्माण झालं. त्या बुडी म्हणजे त्या खोडामध्ये कोंब निघाले, म्हणजे आणखी पुढे वाढ झाली. आणि त्याच्यातून खांदियाचे म्हणजे फांद्या, त्याच्यातून अनेक फांद्या निर्माण झाल्या. खांदियापासून अनेका पसरलिया शाखोपशाखा. वृक्षाचं वर्णन केलंय सगळं. त्या फांद्यांपासून आणखी शाखोपशाखा, त्याच्यातून आणखी कित्येक लहान मोठ्या फांद्या निर्माण झाल्या. शाखोपशाखा. शाखास्तव देखा पल्लव पाने, त्याला पानं आली, असं पानं फुटली. पल्लव पाने म्हणजे अशी ती फुटली, पालवी फुटली. पल्लवी फूल फळ एवं वृक्षत्व झाले सकळ, ते निर्धारिता केवळ बीजची ते. म्हणजे अशा प्रकारे फूल फळ हे सगळं निर्माण झालं. पण एवं वृक्षत्व झाले सकळ, म्हणजे वृक्षत्व हे असं झालं, ते निर्धारिता केवळ. ते निर्धारिता या शब्दाचा अर्थ ह्या सगळ्याचा जर आपण नीट विचार केला तर असा निर्धारिता. म्हणजे कारण निर्धार याचा अर्थ चुकीचा घेऊ नका, या ठिकाणी त्याचा या संदर्भानुसार अर्थ असा आहे. निर्धारिता म्हणजे आपण जर त्या वृक्षत्वाचा नीट विचार केला तर काय आपल्याला कळतं, केवळ बीजची ते वृक्षत्व म्हणजे काय, केवळ बीजच आहे. बीजच त्याचं खरं स्वरूप आहे. ऐसे मी एकची पहिले. आता वृक्षाचं उदाहरण देऊन स्वतःकडे ईश्वर आलेले की ऐसे मी एकची पहिले, मग मी ते मनाते व्याले, माझं मन व्यालं, तेथ सप्तऋषी जाहले आणि चारी मनू. ही लोकपाळ केले, म्हणजे त्यांनी लोकपाल नेमले. लोकपाळी विविध लोक सृजिले. सृजिले म्हणजे उत्पन्न होणं, निर्माण होणं. सृजिले जन्मणं, अनेक लोक त्याच्यातून जन्म पावले. लोकापासून निपजले प्रजा जात, म्हणजे सगळी प्रजा अशी निर्माण झाली. ऐसेनी हे विश्व येते, मीची प्रसवला ना निरुते, परिभावाचेनी हाते माने जाया. म्हणजे याचा अर्थ अशा प्रकारे हे सगळं विश्व मीच प्रसवलंय असं म्हणतंय ईश्वर. मीच प्रसवलेलं आहे. निरुते म्हणजे हे निश्चित आहे, निश्चितपणे हे सगळं मीच प्रसवलेलं आहे. परिभावाचेनी हाते माने जाया म्हणजे ह्याचा अर्थ की त्या भावाने तुम्ही जर पाहिलं तर तुम्हाला हा अर्थ कळेल. म्हणजे तुम्हाला हा भाव पाहिजे मनामध्ये. जर समजा तुम्ही म्हणाला काय सांगतायत वेडेपणा, विश्व असं निर्माण झालं, अशाच प्रकारे जर तुम्ही सुरुवात केली म्हणजे तुमच्या मनामध्ये हा भाव निर्माणच होत नाही आहे, मग तुम्हाला ही सगळी प्रक्रिया समजणारच नाही आहे. तर तुम्ही भाव जर मनामध्ये आणला, या भावाने जर तुम्ही पाहिलं तर
त्या पाहणाऱ्या अशा भावाने पाहणाऱ्याच्या दृष्टीला हे सगळं पटतं. माने जया म्हणजे त्याला हे सगळं पटू शकतं. म्हणजे सर्वात शेवटी त्या ठिकाणी आपण अशा ह्याच्याकडे येतो की ह्या सगळ्या गोष्टींबद्दल श्रद्धा मनामध्ये असणं हा महत्त्वाचा भाग आहे. श्रद्धाच नसेल तर मग हे काय आहे, सगळं वेडेपणा आहे, मूर्खपणा आहे असं कोणी म्हणेल. तर श्रद्धा हा अतिशय महत्त्वाचा भाग आहे. आज इथे थांबू, पुढे नका.